नमस्कार मंडळी. हास्य मृदुंगाचा नाद करत आलीये मनोरंजनाची वारी. अर्थात आलीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, शेंद्रू आणि त्याची बायको आज एकमेकांसमोर ठाकले आहेत वादी आणि प्रतिवादी म्हणून. चला बघूया या हास्य संग्रामामध्ये पुढे काय घडतंय तेच बघण्यासाठी मंचावर बोलावूया कोळीवाड्याची रेखा वनिता खरा, रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील यांना. हॅलो 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 हा सरपंच सरपंच हा अहो शेंद्रू बोलताय शेंद्रू. नाही 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 अहो नाही इज्जत काढाय फोन नाही केलाय. अहो ख्याली खुशाली विचारायला फोन केलाय. नाही झालं काय ता जोंधल्या करायचा रम्या रम्या ता मला ता आठवलं काय झालं ता तुमचा बॅनर उतरवत होता झाडावरनं. तर म्हटलं झालं काय यांचं गचाकली की काय. तर म्हणाल नाही यंदाच्या इलेक्शनमध्ये पडले डिपॉझिट जप्त झालं म्हणे तुमचं. वाईट वाटलं कसं तुमची निशाणी पंती त्याच्यात तुमचं तेल पण आठवलं नाही लोकांनी. वाईट वाटलं दादा. एकदम हा नाही नाही बरोबर 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 नाही कसं आहे आता म्हणूनच फोन केला काळजी ना की आता रात्री खाया डाल भात हाय की कुत्र्याजवळ पाठवून देऊ. नाही असं काय करता बाय. कुत्रा प्रामाणिक आहेत तुमच्यापेक्षा. लग्न विश्वास ठेवा त्यांच्यावर. तोंडात जेवढं देव तेवढं तुमच्यावर आणून देतील तर. हा नाही हा नाही 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 आणि लक्षात ठेवा पुढची निवडणूक येणार आहे. काम करा लोकांची. पांढरे शर्ट घालून फटफटीवरनं फिरणं म्हणजे राजकारण नवं. लोकांची काम करायला लागतात कळलं ना. कामं करायलाच पाहिजे कळलं काय तुम्हाला. नाही तर यावेळी फक्त तेल आठवलं नाही पुढच्या निवडणुकीत पंती फोडून टाकतील तुमची. मग फक्त वाद घेऊन काय करणार आहे हातात. हा हॅलो हॅलो ठेवला ना फोन. वाव वाव आला माझा मॅक्सितला गॉडजीला आला. काय झालं काय टाके नेऊन पाण्यात. काय? तुम्ही आता थांबा तुम्हाला मी दाखवते. काय झालं काय पण तुम्ही थांबा. तुला कोण- ताईनो यावा 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 तुम्ही काय कोण कोण आलं आलं कोण काय गे यावा ताईनो यावा. काय? यो असतो दलभद्री माणूस. यानं लय माझ्या डोक्याला ताप करून ठेवला. याला तुम्ही घेऊन जावा. थांबल्याला बेड्या ठोकानी काल्या पाण्याची शिक्षा द्यावा. थांबा, काळं पाणी बाटलीतून घेऊन फिरत नाही मी. काय झालं काय? काय झालं म्हणजे आलेल्या एवढा बुलबुलीत कॉमेडी करायला तुम्ही. थांबा जरा. एक मिनिट. हे बघा माझ्याकडे अधिकार आहेत पण एवढे नाहीयेत की डायरेक्ट त्यांना मी अटक करू शकते. सांगा. थांबा, आपण आधी समोरची बाजू ऐकून घेऊया आणि मग काय तो निर्णय घेऊयात ना. जरा थांबा. हा, तुम्ही शेंद्रू गानू देवलेकर बरोबर. बरोबर कोकणचा चॉकलेट हिरो. बाप. देवानं घडवलेली एकमेव लिमिटेड एडिशन. पण हा घोडबंदरचा अर्धा तेरे नाम कोण. तेरे एक मिनिट. नमस्कार, नमस्कार. मी चेतना भट, अच्छा महिला बचाव मंचाची अध्यक्षा. अच्छा होय काय. या तुमच्या मिसेस. होय होय दुर्दैवानं. थांबा, शांत बसा. माझ्या समोर तरी निदान हे बोलू नका कारण त्यांनी तुमची कंप्लेंट केलेली आहे आणि म्हणून मी इथे आली आहे तुमच्यावर ऍक्शन घ्यायला. माझ्या विरुद्ध कंप्लेंट केली ना. हो. झाल्या आणलंस ना आपल्या प्रेमाचं हितगुज चव्हाट्यावर आणलंस ना. मला वाटलंच होतं ही कधी ना कधी चमच्यानं माती खाणार. आज खाल्ला ना तिनं. पण मी पण शाना आहे. मी तयारी करून ठेवलेली आहे. एक्सक्यूज मी श्रीदेवी शेंद्रू देवलेकर इकडे राहता का. इथंच राहतात. या 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 काय टायमिंग आहे तुमचं. पुढचे 15 मिनिटात टिकले म्हणजे झालं. टेन्शन घेऊ नका. टायमिंग वाजणार. आपण दोघं सोबत आहे ना. दोघं मिळून टाकू यांची वेल्डिंग करून. चालतं. आय काय निघत नाही. नाही निघत आहे. थांबा. अरे बापरे. यावा बसा मॅडम बसा. एक दे तिकडची दे. एक मिनिट. तुम्ही कोण. नमस्कार. नमस्कार. मी हेमंत पाटील हा. पुरुष बचाव मंचाचा अध्यक्ष आहे. हा, हा. तसं मी कधी कधी कॉमेडी बचाव समितीवर पण असतो. जाऊ दे जुन्या आठवणी नको. तर आज मी ह्या माणसावर जो काही अत्याचार अन्याय होत आलेला आजपर्यंत त्याला वाचा फोडायसाठी आलेलो आहे. आणि हो ह्या माणसाला मी अन्यायमुक्त करूनच राहणार. बस एक मिनिट.
कोणी कोणावर अन्याय केलाय, कोणावर अत्याचार झालेत हे आपण चर्चा करून ठरवूयात का? आपण नमस्कार, मी चेतना भट, महिला बचाव मंचाची अध्यक्ष. नमस्कार. 2 मिनिटं थांब. ताई बसा. ये. बस. पाहिजे. ताई मला सांगा, तुम्हाला या माणसाचं काय पटत नाही? मला हा माणूसच पटत नाही. हा हे असं कसं काय पटत डायरेक्ट? ह्या थोबाड बघितलं हो? सकाळी सकाळी हा थोबाड बघितला ना असं वाटतं 4-5 मुस्काटी द्यावी. एक मिनिट ताई ताई हे बघा, कोणाचे रंग रूप चेहऱ्यावरून बोलणं वाईट, हा. अत्यंत चुकीचं आहे. शपथ काय ते? सांगतो. मला सांगा ह्या चेहऱ्यात काय प्रॉब्लेम? हा, याला मिशी येत नाही. ऐकलं तुम्ही? आता तुम्ही मला सांगा, एकाच घरात दोघांना मिशा आल्या तर कसं दिसेल तो? म्हणजे डिफरन्स कळला ना कसा? म्हणजे यांना मिशी येते? मिशी येते? हा? गावातली पोरं मिळून अशोक नायगावकरांच्या जीवनावर पिक्चर बनवतायत. त्याच्यात अशोक नायगावकरांची भूमिका ही करते. अशोक काय बोलताय? बघितलं कसं बोलतोय? अरे, इथं सांगितलं. एवढं सगळं मी ऐकून घ्यायचं सगळं यांचं. ताई. आणि मला बोलता ताई. हा पेवराव बघितला, पेवराव बघितला ह्यांचा. वाईट काय आहे याच्यात? वाईट काय आहे? हे नुसतं लियांगा घालायचा, सदरा घालायचा आणि ही टाय म्हणून मफलर अटकवायची म्हणजे झालं यांचा सगळा. बाकी त्यांचे नवरे कसे सूट बूट घालून येतात. हा काय आहे पेवराव? पेवराव, या मपलर मुले हिचा आजोबा वाचलाय तर सांगत नाही तुम्हाला. कसं काय, कसं काय? कसा काय म्हणजे? अहो, हिचा आजोबा व्हेंटिलेटरवर हा. होता. डॉक्टर बोलला 2 दिवसात कन्फर्म मीटिंग होणार वरती. मी गेलो आपला दर्शनाला तर मफलर नाकावर पडलं हो. तेव्हापासून जो उठलाय ना तो बसतच नाही. परवाची गोष्ट, परवाची बैलगाडी शर्यतीत पहिला आलाय तो. यात काय नवल आहे? बैल गोट्यात होते. एकट्यान बैलगाडी ओढला शेवटपर्यंत ना. पुन्हा मुलं मफलर मुलं. पण ह्याची जाण आहे, हे सगळं डेकोरेशन घेऊन फिरतेस ती जाण आहे तुला? तुम्हाला जाणलं आहे मग बोलता होती. नका बोलू नका. एवढं चांगलं चुंगलं करून खायला घालते, काय बोलत नाहीये, कौतुकाचा शब्द नाही. 1 मिनिट. हे असं असेल ना तर हे चुकीचं आहे. एक. नाही, हे चुकीचं आहे. ह्या चांगलं चुंगलं करून तुम्हाला खायला घालतात ना, तुम्ही आपल्या पार्टनरचं कौतुक करायला पाहिजे हो. तुम्ही एक साधं कौतुक नाही करू शकत? बाई, सगळं बरोबर आहे तुमचं, पण कौतुक करण्यासारखं जेवण पण आलं पाहिजे ना. जेवण? मागल्या टायमाला हिचा मूड झाला म्हणून हिनं शेंगदाण्याची चिक्की बनवला. ती चिक्की पोरांनी एकत्र जोडल्याने आणि त्याची बॅट तयार केल्यानी टुर्नामेंट जिंकली पोरं. 6 वर 6 मारत होते. 6 वर 6. लोकांना वाटलं बॅट मध्ये जादू आहे, फक्त पोरांना माहिती होती बॅट मध्ये चिक्की आहे ती. आपण कुणाला तरी उपयोग झाला ना मग. सांगा. नाही. असं नसतं ते. जेवणानं पोट भरतात, टुर्नामेंट नाही जिंकत. मला येत आहे तुमचं दुःख, माझ्या लक्षात येत आहे. मी पुरुष म्हणून यांचं दुःख समजू शकतो. सांगा. मला सांगा ताई, सकाळी जर का जेवणात गडबड असेल हो. तर माणसाचा मूड काय राहणार आहे दिवसभरात? बरोबर. हे बघा, तुम्हाला एक गंमत सांगतो. जर का आपला नवरा काही 4 चांगल्या गोष्टी सांगत असेल तर ऐकल्या पाहिजे की नको? त्याच्यामुळे घरातलं वातावरण कसं चांगलं राहते ना. मग जर आपली बायको काही 4 चांगल्या गोष्टी सांगत असेल तर नवऱ्यानी पण ऐकल्या पाहिजेत. घरातलं वातावरण चांगलं राहतं ना हो. बरोबर. राहतं ना. बरोबर बोलला. आमच्या घरातलं वातावरण ना अजिबात चांगलं नाही. ताई ऐका, हे बघा, तुम्ही थोडंसं ना एकदा नवऱ्याचं ऐका, म्हणजे त्याची मर्जी सांभाळा, म्हणजे संसार सुखाचा होईल ना. बरोबर सुखाचा होईल, पण ही माझी मर्जी सांभाळत नाही माहितीये का तुम्हाला? हा? मला जबरदस्तीने माहेराला घेऊन जाते तिच्या. काय वाईट आहे त्याच्यात? काय आहे? माहेरी गेलं तर काय वाईट आहे? त्या नाही आल्या इकडे, सासरी नाही आल्या, नांदतायत ना तुमच्याबरोबर, तुम्ही जायचं माहेरी. एवढं काय त्याच्यात? जाईन मी, पण हिनं चालत नेला पाहिजे ना मला. ही काकोटीला मारून नेते, या साईडला पर्स आणि ह्या साईडला मी, असे जातो आम्ही चेमाटलेल्या अवस्थेत. हिचा खानदान दलबद्री 1 नंबरचा, मला तर अजिबात आवडत नाही. किती वेळा सांगितलं खाण्याला बोलायचं नाही. ताई. आणि माझ्या बापाविषयी बोलवणार नाही. तुमच्या हाताची 5 बोटं बरणीत भरून ठेवली ना, नावाची श्रीदेवी शेंद्रू देवलेकर नाही, उर्फ कोकणची कॅन्डी. बस, सकाळी उठल्यापासून हेच असते, जालपोल दहशत हा गुंडा आणलाय घरात मी. ताई ऐका. जर मला हात लावलास ना इथले तर टाकीन हो वेल्डिंग करून तुझी. ताई अरे तुम्ही नका ना यार छेडू त्यांना. ताई ऐका, हे बघा, असे खून मारामाऱ्या हत्या करून काहीच होणार नाही. तुम्ही चर्चा करा ना. चर्चा करून आमच्या घरात काय होत नाही. याला ना ह्याच्यावर जेसीबी चढवला पाहिजे. नाही ताई ऐका. ताई शांतपणे बसा, आपण चर्चा करून सोडू. चर्चा आम्ही आलो इकडे त्याच्यासाठी चाललोय. बसा ताई, हा, बसा. चर्चा करून ऐकणारा तर माणूस वाटतो हा. काय ऐकणार मी? एवढी साधी भोली पोरगी भेटली, यांनी ना रोज पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे. पाय धुवायला गेलो होतो पण नदी आटली सगळी, काय करू? तुम्ही ऐका. निघा आता, मी याला बघते. तू इथे मी येणार. तुम्ही नाही, निघा. जाऊ नका. तुम्ही निघा. जाऊ नका. जाऊ नका. वा 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 वा, कोकण
कॅन्डी आणि कोकणचा चॉकलेट हिरो यांच्यामधली भांडणं जाम इंटरेस्टिंग होती, मजा आली. प्रसाद दा, छान होती संकल्पना, मोठ्यांची संकल्पना, आणि रमेश आणि तू आणि प्रथमेशनी लिहिलं होतं. तुमच्या लिखाणामध्ये ज्या बारीक बारीक मार्मिक टिप्पण्या असतात ना, त्या फार इंटरेस्टिंग असतात. म्हणजे आज जाता जाता तू बोललास की पांढरे कपडे घालून फटफटीवर जाणं म्हणजे राजकारण नाही. ही फार बोलकी कमेंट होती. आणि राजकारणाचा, समाजकारणाचा दोन्हीचाही तुम्हाला लेखक म्हणून खूप उत्तम सेन्स आहे आणि त्याचा वापर तुम्ही वारंवार करत असता. त्यामुळे खुमासदार होतं स्किट, जसं ते आजही झालं. छान झालं स्किट, मजा आली. सई, फन परफॉर्मन्स होता. हेमदादा आल्या आल्या तुम्ही बॅटिंग केलीत, मजा आली. मला हा पंच फार आवडला. काय अर्धा तेरे नाम, आउटस्टँडिंग, अशक्य होता. वने मस्त नेहमीप्रमाणे. तुझं नाव श्रीदेवी आहे ह्याचा मला वेगळाच आनंद आणि अभिमान आहे. मजा आली. पशाजींची मी 100% अग्री करते की तुम्ही एकही संधी सोडत नाहीत कशावरती तरी भाष्य किंवा टिप्पणी करायला. ही खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. सो आय वुड से कीप इट अप. मजा आली. मंडळी, एक कर्मचारी वर्किंग आवर्समध्ये बॉसला झोपेचं महत्त्व पटवून देणार आहे. त्यामुळे आता तुम्ही सज्ज व्हा हास्याचा पॉवर नॅप अनुभवण्यासाठी. तेच दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे हास्यरथी महारथी. चला, झालंय माझं. मानलं मानलं मानलं. पाटील नाही, नाही, झालं. पाटील, तुम्हाला सांगतो, प्रियाचा विनोद म्हणजे तिच्यासारखा सुंदर. माने, झालं तुमचं? मग काय अहो. मग आता महत्वाचं काम आहे माझं. आता बापरे, लय महत्वाचं काम आहे आता मला. माने हं. सगळं टार्गेट एकटंच कम्प्लीट करणार आहात की काय? आमच्यासाठी कामं ठेवा जरा ऑफिस. तसलं नाही काय, हं? डोंबलाचं काम झोपासाठी चाललंय सगळं. झोप झोपासाठी चाललंय. ह्या ऑफिस आवर्स मध्ये? मग आता मी ठरवलंय, रोज दुपारचं जेवल्यावर झोपायचं. काय बी होते, झोपायचं म्हणजे झोपायचं. कळलं का? टायमर आता मी लावून ठेवतो 20 मिनिटाचा. जर कोणी डिस्टर्ब केलं का नाही, बोकास टाकीन. बापरे, डिस्टर्ब करायचं नाही कोणी. माने आता झोप म्हणजे झोप. तयारी चाललोय मी. माने तयारी म्हणजे तयारीच असते आपली. तयारी म्हणजे बापरे. माने आता झोपायचं. माने 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 काय हे? अबे, घरूनच तयारी करून आलते का काय तुम्ही? मग विषयच नाही तर. विषय नाही म्हणजे राप. मिनिटाचा. अबे, काय करावं यांच्या हिमतीचं? बापरे, बाप्पा, असं जर का ऑफिस अवर्स मध्ये मी झोपला असता ना, माझ्या डोळ्यापुढे ना बॉस नाचला असता डायरेक्ट. शपथ घेऊन सांगतो मी. अरे हे मला जमणार नाही रे, मरू द्या त्याला. तुम्ही जमवू पण नका पाटील. हा मग? तुम्ही आधीच बॉसच्या हिट लिस्ट वर आहात. डिचक्याव. मांडवकर, बोन्या. त्यांना यांच्याकडे बघूनच झोपायला लागली. नाही, ते तसं. एक कडक चहा आणा जा. कन्याक्या कडक चहा आणा जा. कन्याक्या आणू. यांच्यातला नितीन मुकेश कोणीतरी बाहेर काढा बेटकर. काय येणार नाही, सगळं बाराखडी गेली त्यांनी. त्याची बाराखडी जाऊ द्या, हे साफ करा. दे. साहेब येतील आता. चला. बघूया आता. या गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. काय झाली का कामं सगळी? Yes, हो sir, सर, yes, of sir. course. आणि जेवण वगैरे झालंय? Yes, Yes, sir. sir. आता काम सुरू करूया आपण आता. हो, 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 sir. मिस प्रिया, ऑडिटची फाईल घेऊन या. येस सर. सर ऑडिटची फाईल ऍक्च्युली काय झालं? काय झालं काय? ती मानेंकडे आहे सर. मानेनं बोलवा. माने कुठे गेले? चंद्रावर का मंगळावर? माने कुठे आहेत? बोलवा त्यांना. सर माने. हे माने. हे मानेत? हो येस सर. हे आपल्या ऑफिस मधले माने आहेत? हो सर. ते झोपलेत आता ऑफिस आवर्स मध्ये. झोप मिस्टर माने. माने, मिस्टर माने. भूक भुका टाकेल. काय चाललंय हे तुमचं? ऑफिस आवर्स मध्ये झोपताय तुम्ही? झोपलो होतो. सॉरी सर. अरे तेच विचारतोय, झोपला का होतात तुम्ही ऑफिस आवर्स मध्ये? झोप लागली होती. सॉरी सर. अरे पुन्हा तेच, झोप लागली हे काय कारण आहे तुमचं? उत्तर आहे हे मला. काय- झोप का लागली ऑफिस आवर्स मध्ये? सॉरी सर. ते काय होते, मला डुलकी लागते सर. डुलकी लागते ना, मग घेऊ नका ती डुलकी. नाही नाही सर, तसं नाही. म्हणजे, सर ते हे कसं, म्हणजे चहा लागतो, कॉफी लागते, हा. तशी मला डुलकी लागते सर. तुम्हाला कळत नाहीये,
ऑफिस तुम्हाला पगारात झोपायचं देतं का मला सांगा? तुम्ही झोपता का हा माझा प्रश्न आहे. नाही सर, आपल्या देशाचा मोठा प्रॉब्लेम आहे हो सर. काय? आपण परंपरा विसरत चालू आहे का सर? झोपणं ही भारताची परंपरा आहे. हे काय नवीन मध्येच काढलं तुम्ही? तसं नाही सर. मग? हे पुलं माहिती आहेत का तुम्हाला? अरे पु ल देशपांडे माहित नाही असं कोणी आहे का महाराष्ट्रात? जगात कोणी आहे का? त्यांचं काय? हे पु ल देशपांडे दुपारचे झोपायचे सर. हा मग बरं मग पु ल झोपायचे, शन्ना झोपायचे, बाबा बोरकर झोपायचे, आत्रे झोपायचे, वपू झोपायचे, अगदीच काय नाही तर गुरु ठाकूर पण झोपतात. अरे त्यांना झोपू दे. मला काय करायचं? ते माझे एम्प्लॉई होते का मला सांगा? माझा प्रश्न काय आहे, तुम्ही ऑन ड्युटी आता या ऑफिस मध्ये झोपता का? ह्याचं उत्तर द्या ना. आय वॉन्टेड उत्तर. राईट राईट नाव मला उत्तर पाहिजे त्याचं. हा मग सर तेच सांगतोय मी. हे आरोग्यशास्त्र काय सांगतं सर? नवीनच हे आता काय म्हणजे काय करायचं? आरोग्यशास्त्राचं काय मला सांगा? आरोग्यशास्त्र म्हणतं सर म्हणजे जेवल्यानंतर वामकुक्षी घ्यावी. अच्छा वामकुक्ष घ्यावे. वाम म्हणजे काय? डोक्याना तोंडात तो. अरे तो बाम आहे रे तो. तो बाम असतो बाम. बाम. वाम म्हणाल त्याला. वाम म्हणतात त्याला बाम म्हणाल. मुद्दा काय आहे? वामकुक्षी. हा वामकुक्षी शब्द होता की नाही? वाम म्हणजे काय? डावं, डावी बाजू. कुक्षी म्हणजे कुस. डाव्या कुशीवर झोपलं की त्याला वामकुक्षी म्हणतात. एवढा सोपा मुद्दा आहे. पॉइंट आहे सर. पॉइंट आहे. दिस इज युअर पॉइंट हो पण माझा मुद्दा वेगळा. काय पुढे काय याचं हे काय म्हणजे तुम्ही काय झोपला? आता मला सांगा सर, हा जठर कुठं असते? या इथे. एक मिनिट कोणीच काही बोलू नका. तुमचं जठर इथे असतं. वयानुसार सगळे अवयव आता वर यायला लागलेत तुमचे. तुम्ही सांगू शकाल महिनाभरानंतर कपाळात कोणता अवयव असेल? किडनी असेल की नाही? किडनी असेल की नाही? हे तुमचं हे उत्तर आहे तुमचं. इथे तुमचं जठर असतं. अरे जठर इथे असतं. जठर इथे असतं. कळलं का तुम्हाला? जठर हे इथे असतं. एवढं सोपं आहे ते. जठर म्हणजे काय? यंकन्यूट. नाही काही करत नाही. जठर म्हणजे काय? यंकन्यूट. असा कुठलाच अवयव आपल्या शरीरात? डॉक्टरकडे गेल्यावर मध्ये प्रॉब्लेम आहे असं कधीच आपण म्हणा. असू नका. यकृत वेगळं, जठर वेगळं. कळलं तुम्हाला? वेगळे. हा तुम्हाला जो उच्चार करता येत नाही तो ओरिजिनल आहे. कळलं? यकृत. आणि जठर म्हणजे यकृत नाही. जठर इंग्रजी शब्द आहे का ज्याचं ट्रान्सलेशन हे आहे यकृत म्हणून? नाही की नाही? जठर आणि यकृत इथे असतं. बोटात इथे असतं. इथे. हा पण मी हे का सांगतोय मला हेच कळत नाही. शरीरशास्त्राचा नियम मी तुम्हाला काय सांगतोय? मुद्दा काय आहे? ऍक्च्युली माझ्या सासऱ्यांचा पण तोच प्रॉब्लेम झालेला. काय? इंडस्ट्रियलचा प्रॉब्लेम झालेला. इंडस्ट्रियल नाही आईन्स्टाईन. आईन्स्टाईन. आईन्स्टाईन अहो इंटेस्टाईन असतं ते बेटकर. इंटेस्टाईन. आईन्स्टाईन कोण? ज्याने सफरचंदाचा शोध लावला. अच्छा. तो आईन्स्टाईन. सगळ्यांना विकू मंगळवार बाजारात जाऊन. काय सांगतो? सफरचंदाचा शोध आईन्स्टाईननी लावला होता असं तो काय तुमची डोकी आहेत का काय आहेत? सर आईन्स्टाईन. मुळात आईन्स्टाईन नाहीये तो. सफरचंद आणि न्यूटनचा संबंध होता. आईन्स्टाईननी सफरचंदाचा काश्मीरमध्ये फिरवत होता. एका गिरगे अरे सफरचंद असं झालं. नाही नाही सर असं झालं. नाही नाही सर. मुळात आईन्स्टाईन इथे नाहीच आहे पिक्चर मध्ये. न्यूटन आहे. हा, न्यूटन. काय आहे मोठ्याने म्हणा? न्यूटन. न्यूटनचा आणि सफरचंदाचा संबंध आहे. आणि न्यूटनने सफरचंदाचा शोध नाही लावला. त्याने ग्रॅव्हिटीचा शोध लावला. हा ग्रॅव्हिटी. मला ग्रॅव्हिटी मीच तुम्हाला सांगितलेलं त्यांना सांगू नका. ते ऐकतायत. मला तेच सांगायचं. सफरचंदाचा शोध ऑलरेडी आधी लागलेला होता. लक्षात. पण मी हे का सांगतोय तुम्हाला? सॉरी सॉरी. मुद्दा काय आहे? दिस इज पॉइंट. माझा मुद्दा झोपला का? नाही सर, मी तीच म्हणतोय मग आहे. सर. हो ना, हो ना. जठर कुठं असते? आता परत पुण्यापासून पहिल्यापासून नाही 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 मी म्हणजे माझी बोलण्याची पद्धत तशी आहे सर. काय? म्हणजे जठर कुठं असते? जठर डाव्या बाजूला असते. बरं डाव्या बाजूला. बरं पुढे. आता आपण कशावर बोलतो सर? वामकुक्षी. वामकुक्षी. हो. वामकुक्षी म्हणजे डाव्या कुशीवर झोपणं. अच्छा. आता बघा वामकुक्षी कशी महत्वाची आहे बघा सर. जठर डाव्या बाजूला आहे. आपण डाव्या कुशीवर झोपलोय होय म्हणजे शरीरातलं जे काय रक्त आहे का सगळं होय. ती जाणार डाव्या बाजूला. बरं असं होतं. हा बरं. म्हणजे सगळं होलसेल मध्ये रक्त डाव्या बाजूला. बरं, त्याने काय होणार? तेवढ्या वेळात जी उजव्या बाजूचा अवयव असते ती नाही होय.
ती निवांत मस्त रेस्ट करते ती आलं का लक्षात म्हणजे त्यांची ड्युरेबिलिटी वाढती सर आणि ही जी रक्त जी आहे का जाते जठराकडं होय. त्याच्यामुळे आपण जे काही खातोय की नाही त्याची पचनशक्ती होती सर वेगळा वेगळा विचार आहे हा मी कधी केलेला नव्हता हा विचार पचनक्रिया वाढती सर त्याच्यामुळे माणूस कसा एकदम तंदुरुस्त हे माणूस तंदुरुस्त राहणार सर त्याच्यामुळे वामकुक्षीमुळे हे वामकुक्षीमुळे याच्या मागे एवढं असतं म्हणजे वामकुक्षी लय महत्वाची सर हे एवढं वामकुक्षीमुळे म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल सर वामकुक्षीमुळे माणूस तरुण म्हणजे तरुणच दिसणार हे तरुणच दिसणार माने नाही हो. माने खरे हे सगळं तुम्ही सांगताय ते विषयच नाही तर एवढे फायदे आहेत वामकुक्षीचे विषयच नाही ते प्राजक्ता दिदींचा व्हिडिओ बघितला नाही का प्राजक्ता दीदी कोण कोण बरं अहो माळी दिदी हो माळी दीदी पाटील माळी दीदी माळी दिदींचा व्हिडिओ नाही बघितला का माळी दिदी काय म्हणलेत सर काय म्हणलं माळी दिदी म्हणलेत माणसाने 8 तास झोपावं मी बघित नाही मी त्यांचा व्हिडिओ बघित नाही होय मी याच्या त्यांचा व्हिडिओ बघतो अरे वा 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 काय सांगतात माळी दीदी माणसाने आता झोपावा हे तुम्ही जागरण करून बघता माती कुणी खाल्ली आहे मला सांगा तिने नाही खाल्ली आहे तिने तुम्हाला सगळ्यांना धंद्याला लावलेलं आहे स्वतः 12 तास झोपते तुम्हाला रात्रभर व्हिडिओ बघावं असं वाटतं की नाही इथे ती जिंकलेली आहे लक्षात घ्या मुद्दा ती नाही सर नाही मोठा तू नाही दिस पॉइंट इज सर येस वाटची येस येस वामकुक्षी नाही नाही वामकुक्ष आहेच हाय हाय प्राजक्त माळीचं वय किती असेल 30 32 32 सोडा सोडा काय सोडा काय लगा सर काय 55 आहे ती 55 नाही नाही माने काही नका सांगायला. फक्त माळी 55 नाही 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 अहो, सर, अरे कुठं आहे कुठं तुम्ही हे विरा रोड काशी विरा नाही नाही सत्य कुठं सांग प्राजक्त माळी 55 आहे तर नाही हो मला अहो हाय सर होय? हाय मी खोटं बोलत असेल ना तुम्हाला सांगतो ह्याची मिशी बाजरून देईन तुम्हाला काय संबंध रे दर टायमाला मा मिशीवर घाबराय तर तू नाही नाही इकडे वेगळं स्किट चालू सांगितलं सांगितलं दर टायमाला एक आपलं मिशी दिसली नाही म्हणून बरोबर ते उगाच वेगळी उदाहरणं देऊ नका मुद्दा काय सर ऐका की मुद्दा वामकुक्षी मुद्दा काय प्राजक्ता माळी 55 वर्षाची आहे पण दिसती 32 वर्षाची होय दिसते असं का बरं का वामकुक्षी वामकुक्षीमुळे इतका माणूस 14-15 वर्षाचा साप कन क्या बात आहे असं विषय नाही सर अरे शी लुक्स ब्युटिफुल यार म्हणजे वामकुक्षी जर रिझन असेल त्याच्या मागे तर मला माहित- वामकुक्षी क्या आलं बात. का लक्षात तुमच्या या. सर आता तुमचं वय किती आहे सर का सांगा की 42 नाही हे 49 50 51 पूर्ण याच्या पुढे नाही रे एक सांगू सर हो 60चे दिसतात सर सॉरी बट डू रिअली मीन तुम्ही हे करता नाही 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 हा, तेच म्हटलं मी, नाही. सर्टिफिकेट नाही काही बी पाटील 65 चे दिसतात ते. पाटील मी एवढा म्हातारा दिसतो दिसताय म्हातारा सर तुम्ही काय सांगताय तुम्ही म्हातारा दिसताय सर तुम्ही खरं इकडे बघा इकडे माझ्याकडे बघा की. इकडेच बघत असताना इकडे कुठे बघा मग मला हे काय मी तुमच्याकडे हो बरोबर आहे मी तुमच्याकडेच बघतोय की हा, नाही पण ते की नजर ही काढा डापणं काढा ती चष्मा चष्मा काढू का ये अरे बापरे काय झालं कसं दिसतंय ते बॉस आहे मी तुमचा बॉस आहे असं नको म्हणू. नाही तसं नाही सर पण दिसताय तुम्ही सर काळ कुट्ट पडले हो सगळे डोळ्याखाली जरा कसं दिसायला लागलाय बायको सर सुद्धा म्हणत होती थोडं काळ पण एवढं जास्त वाटतंय तुम्ही? चेहरा म्हणजे तुम्ही बघू सर माणूसच वाटत नाही मला तुम्ही मग कोण दिसतो? उलटं. हे तसं नाही म्हणजे सर तुम्ही ही म्हणजे म्हाताऱ्या माणसाकडे अशी चोळवाटल्यागत वाटते ही तुमची स्किन म्हणजे लिटरली तुम्ही हा, sir. यू रिअली फील दॅट वाटलं मला ठुयकूच्या पंजाय ठुयकूच्या काय करतोय ठुयकूच्या पंजाय नाही, मला कल्पना नव्हती एवढं दिसतंय म्हणून मला का सर का असं होते सर काही कल्पना नाही तुम्ही लय करता सर लई करता म्हणजे इन व्हॉट सेन्स मी लई नाही नाही तसं नाही sir. तुम्ही लय म्हणजे ऑफिससाठी लय करता सर म्हणजे एवढं कोणच करत नाही सर मी जगात मी एकमेव माणूस बघितलाय सर म्हणजे 24 तास तुम्ही ऑफिससाठी काम करता सर नाही सर एवढं नसतं म्हणजे नाही, आपण- काय कोण माणूस आहे का कोण माणूस आहे तुम्ही
नक्की कोण आहे मी माणूस आहे की नाही नाही सर एवढं नाही कोण करत एवढं नाही सर केलं म्हणजे तुम्ही कुत्र्यागत काम करता हो सर तुम्ही हे नका कुत्रा नका म्हणू. नाही Boss तसं आहे. नाही आय एम सॉरी सर मला तसं म्हणायचं नाही पण मला तसंच म्हणायचे सर मग कुत्र्यागत काम करताय सर तुम्ही म्हणू? मला वाईट वाटतंय असं बोलायला म्हणजे मी पण तुम्ही दिसताय सर तसं येस आय नो थोडासा फरक पडलेला आहे पण आता काय तुम्हाला कसं आहे, एकदा ऑफिसला आपलं सर्वस्व आणलं की मी आजपर्यंत काम करत गेलो म्हणजे ऑफिसला मी सर्वस्व आणलं मी रात्रंदिवस 24 तास काम करत गेलो कारण जबाबदारी आज जबाबदारी माझ्यावर आहे ना या ऑफिसची जीव महत्वाचा आहे का ऑफिस जीव जीव महत्वाचा आहे. आहे ना जीव महत्वाचा जीव महत्वाचा आहे पण तुम्ही जर हीच करत राहिला का नाही सर म्हणजे तुम्ही जर वामकुक्षी घेतली नाही की नाही रोज फोटो लागणार तुमचा घ्या सर अरे अरे हे दिस इज रिअली व्हेरी सिरियस मला हे माहित नव्हतं ही खरं सांगते मी. सर ऍक्च्युली सर स्वतःला जपलं पाहिजे आपण हे सायंटिफिक हे म्हणजे वामकुक्षी लय आयुष्यात महत्वाची सर तुम्ही वामकुक्षी घेतली पाहिजे Yes, सर sir. तुम्ही आता 15 वर्ष अलीकडे याल सर तुम्ही वयामध्ये Yes, म्हणजे मी 15 वर्ष एकदम म्हणजे आता जो आहे मी साठीचा दिसतो ते रापकन 15 हा. हो सर तुम्ही करून बघा वामकुक्षी करा तुम्ही म्हणजे सेम ही तुम्ही प्राजक्तामध्ये दिसणार नाही पण मग मला जेंट्स रोल करायचे ना मग प्रॉब्लेम होईल माझा तसा नाही सर नाही सर तरुण तुम्ही तरुण वामकुक्षी दिसणार. घ्या घ्या सर सर कुक्षी घेतलं हा वामकुक्षी घ्या Yes, sir. हे जर असं होत असेल मग मला असं वाटतंय वामकुक्षी घेतल्यावर आपली प्रोडक्टिव्हिटी सुद्धा वाढेल येस सर रक्त हे गेलं आपण हे केलं सगळं आरामात केलं हे जे तुम्ही सगळं मगाशी सांगितलं त्याने आपली प्रोडक्टिव्हिटी वाढेल इजंट Yes, sir. Yes, येस आय हॅव डिसाइडेड माणूस ही एकदम येस आय हॅव डिसाइडेड मी रोज आता वामकुक्षी घेणार आहे घ्या सर. अर्धा तास घेणार आहे Yes, पण yeah, कामाचं काय नाही नाही सर सर तुम्ही आम्हाला पाहिजे सर सरांच्या वाटचं काम आपण सगळे करू Yes. नाही नाही सर असं नाही पाटील नाही. सर तुम्ही पाटील सर. पाटील दाढी आहे घाबरायला होता असं नका करू एकदम तुम्ही. सर नाही, नाही हे करू नका तुम्ही मी सांगतोय ना असं नाही सर करायचं आम्ही कामं करू सर तुम्ही वामकुक्षी घ्या सर अरे तुम्ही अरे माझी फॅमिली यार आहे तिकडे मोठे आहेत एवढी हरकत आहे अरे तुम्ही फॅमिली आहात यार माझी अरे तुम्ही फॅमिली आहात माझी हा सर पण म्हणजे मी एकट्याने वामकुक्षी करायची तुम्ही वामकुक्षी नो सर आम्ही एम्प्लॉई ना सर असू दे तुम्ही माझे फॅमिली मेंबर्स आहात म्हणजे माझी एकट्याची प्रोडक्टिव्हिटी वाढणार तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार नाही नो आय डोंट वॉन्ट दॅट सर पण आज मी ऑर्डर काढतोय आजपासून प्रत्येकाने अर्धा तास जेवण झाली सगळ्यांची Yes, sir. Yes, sir. लाऊडली लाऊडली जेवण झाली यू गुड आता पुढचा अर्धा तास आपण वामकुक्षी करायची आजपासून मी ऑर्डर काढलेली आहे वामकुक्षी झाली की ये वाघासारखं काम करायचं सर आम्ही नाही सर सर ये तुमचा तो कुत्रा आहे ना तो आजपासून वाघ दिसणार तुम्हाला अर्धा दिवस वाघ दिसणार बघा. चला पटापटा पटापटा हे आहे का हे चटापटी आहे का? मी घेऊन आलो घरी, सर. आज नाही ऐकायचं आता Yes. मी तयारीतच होतो दोन दोन घेऊन आलोय आहे, दोन दोन चला सगळ्यांनी झोपा चल तुझी बॅग पुढे रे चलो भाई एक साथ झोपेंगे झोप सोय 1 2 3 एक बार सोय सर तुम्ही पण सर सर सॉरी सर मला नाही झोपता येणार काय माझं हे तुमच्या तोंडावर येते ते बरोबर नाही वाटत सर आणि कसं मी कडधान्य खाल्ले दुपारी एक साथ सब घोरेंगे घोर घोर सोय घोर घोर घोरत नाहीये तुम्ही हा घाबरवायचं नाही घोरायचं आहे अरे हा काय प्रकार आहे मिस प्रिया सर बेटकर सर पाटील पाटील सर झोपायला येते इथे माने सर हा? जैन काय वॉचमन आहात तुम्ही सर हाव आर यू सर सर गुड आफ्टरनून शटअप चौगुले सर उठा सर 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 चौगुले चौगुले उठा भैरवी आहे ना ग ओ! अरे काय प्रकार आहे हा काय फालतूपणा आहे सॉरी सर मिस प्रिया काय हा काय काय प्रकार होता झोपायला येता तुम्ही नाही सर मग सरांनी ऑर्डर दिली सर झोपायला सांगितलं एक साथ झोपो सगळं केलं सर येस सर चौगुले चौगुले येस सर आय एम रिस्पॉन्सिबल आय एम द ऑर्डर प्लीज सर शानपणा करू नका नीट सांग तर
मी असा निर्णय घेतलेला आहे सर की रोज दुपारी वामकुक्षी घ्यायची अर्धा तास, कारण बरं. आय फील सर की वामकुक्षी घेतल्याने प्रोडक्टिव्हिटी सर वाढते. अनेक वर्षापासून हे आता स्टडी संपूर्ण बाहेर आलेली आहे. ते आता जस्ट मला कन्व्हिन्स केलं मिस्टर माने यांनी, आणि आय रिअली गॉट कन्व्हिन्स्ड की अर्धा तास वामकुक्षी घेतल्याने सर मस्त प्रोडक्टिव्हिटी वाढत असते. नीट. हो सर. शांत क्वाईट माने प्लीज माने तुम्ही सांगितलं हे येस. मी हा असलं काय सर काय लागा झोपाय सांगलं होय असं कोण? काय बोलताय तुम्ही लागा? ऑफिसात झोपल का कोण? माने तुम्ही आत्ता सांगितलं ना, कन्व्हिन्स केलं ना मला. मी हा हे रक्ताभिसरण हे आरामात हे सगळं सांगितलं तुम्ही काय आता मला. मी कुठं- मी बोलू काय अरे नाही तुम्ही मला सांगितलं ना आता. अरे यांनी मला कन्व्हिन्स केलं. अहो, नाही तुम्ही शांत राहा. पाटील येस सर. तुम्ही का झोपले होते? सर त्यांची एकदम कडक आवाजात ऑर्डर होती सर. जो बळजबरी करायला लावलं. ऑर्डर होती. अरे, सो हे मी दिली ऑर्डर. नाही सॉरी सर, पण आय स्टँड माय निर्णय. मी आतापर्यंत निर्णय घेतलेला आहे, कधी त्याच्या बॅकआउट झालेला नाही सर. मला असं वाटतं वामकुक्षी घेतल्यानंतर तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. प्रत्येकाने अर्धा तास रोज दुपारी झोपलं पाहिजे. दॅट्स इट सर. अरे ओके येस सर. मला पटलेलं आहे. येस सर. वामकुक्षी महत्वाची आहे. येस सर. म्हणजे तुम्ही महिनाभराचं टार्गेट दिलेलं आहे, 15 दिवसात आम्ही कंप्लीट करू शकतो. दॅट्स माय वर्ड सर. वा इजंट इट गाईज? येस. चालेल. आता या ऑफिसमध्ये फक्त तुम्ही वामकुक्षी घ्यायची. येस. आणि फक्त तुम्ही डबल टार्गेट पूर्ण करायचं. नाही तर काय आमचं घरी जायचं. नाही नाही सर. असं नाही 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 तर काय आमचं घरी जायचं. यांच्याशिवाय मी कसं नाही, नाही, करणार? पटकन आता वामकुक्षी घ्या. सर यांच्याशिवाय झोपा. हो झोपा पटकन. आणा काहीतरी काय काय गरज नाही. झोपायचं. ऐका माझं सर. मी झोपा, पटकन झोपा. टेक बाय माय वर्ड सर. मी चुकलो मी, झोपा सर. पटकन झोपा. नाही तर काय आमचं घरी जा. नाही नाही सर. मी लवकर झोपत आहे. पण हे सर हे अचानक माझ्यावर आलेलं आहे. हो, सगळे तुमच्यावरच काम केलेलं येईल आहे. ते आता. मग माझं माझं करतो मी. पाटील हा, आलेलं आहे. शहाणे धंदे करत नका जाऊ तुम्ही. हो. हा, झोपा झोपा पटकन झोपा. हो झोपतो सर. तुम्ही तुमची कामं करा. कामं करा. Yes, कामं सर, करा. मी सॉरी हे ओके इडियट. सर प्लीज लिसन टू मी व्हेरी वेल. झोपा. सर प्लीज माझं ऐकून हा. घ्या. ओके. अरे यार. झोपा. क्या बात, क्या बात, क्या बात. खूप भारी परफॉर्मन्स, इन्फॉर्मेटिव्ह अँड एंटरटेनिंग ॲट द सेम टाइम. बघूया हा सर असे काय म्हणतायत. प्रसाद दा. जरा प्रोडक्टिव्हिटी वाढव. बोलण्यासारखं काही नाही माझ्याकडे. सई. खूप भारी परफॉर्मन्स होता. सगळ्यांची साथ उत्तम. मँडी मला तुझं कॅरेक्टर खूप आवडलं. 2-3च जागा होत्या पण त्या तुफान घेतल्यास तू. सॅमी युअर अ जीनियस. साधी सरळ संकल्पना होती पण असाधारण परफॉर्मन्स होता. गॉड ब्लेस यू. थँक्यू थँक्यू. मंडळी, आजच्या चर्चासत्राचा विषय आहे पावसाळा. चला बघूया त्यामुळे आज इथे हास्याचा किती पाऊस पडतोय ते. त्याचसाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यजत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एक विषयाचा टोप घेतो, त्यात आलेल्या मान्यवरांना कांद्यासारखं कचकच कचकच कापून टाकतो आणि मग ते त्यांच्या माहितीचं बेसन त्यात टाकतात. माझ्या कवितांची मिरची आणि या प्रेक्षकांच्या प्रश्नांचं पाणी त्यात टाकलं, सगळं सरमिसळ केली आणि गरम गरम तेलात सोडलं की झाली आपली गरमागरम कांदा भजी तयार. एक्सक्यूज मी काय झालेलं आहे? मला सांगण्यात आलं होतं आपला टॉक शो आहे, पण हा तर कुकरी शो आहे. नाही सर नाही, गैरसमज होते तुमचा. आपला हा टॉक शोच आहे. पण काय होतं ना, प्रेक्षक दरवेळेला कंटाळतील ना, म्हणून मी असं क्रिएटिव्ह असं सूत्रसंचालन करत असते. अच्छा, बरं तसं आहे का? नाही पण काय होतं, तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही माझा कांदा कचकच कापताय, तर तसं नका करू. नाही नाही, मी सिरियसली सांगतोय की नका करू. काय होतं, इतक्या माझ्या या उभ्या कारकिर्दीत आजपर्यंत कुणीच माझी अशी कांद्यासारखी ओळख करून दिलेली नाहीये. हो ना, मला माहिती होतं सर. थँक्यू सर, थँक्यू. मला माहित होतं तुम्हाला आवडणारच आहे. तर
मंडळी, यांच्या बरोबर गप्पा मारण्यात अजिबात वेळ वाया न घालवता आपण लगेचच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात माझ्या छानशा अशा कवितेने. तर आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे आला पाऊस पाऊस. वा. ऐका हा. आला पाऊस पाऊस, बाहेर नको जाऊस जाऊस. आला पाऊस पाऊस, बाहेर नको जाऊस जाऊस. बाहेरचं नको खाऊस खाऊस. बाहेर असतात उंदीर, इंग्लिश मध्ये माऊस माऊस. काय केलं ते? पाण्यात नको धाऊस धाऊस. पाण्यात नको धाऊस धाऊस. कपडे खराब झाले तर ओरडेल तुझी आऊस आऊस. आणि 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 पाणी नको साचू देऊस देऊस. डबक्यात पाणी नको साचू देऊस देऊस, कारण त्यात होतात डेंग्यू मलेरियाचे डाऊस डाऊस डाऊस. आला पाऊस पाऊस, आला पाऊस पाऊस, आला पाऊस पाऊस, आला पाऊस पाऊस. जबरदस्त. अंगावर ना पावसाने रोमांस आला. काय कविता आहे. ही कविता आहे? तुम्हाला आवडली ही कविता? ही कविताच नाहीये. काय आहे आता त्यांनी केलंय की डबक्यात पाणी साचू नको देऊस देऊस, त्यात होतील डेंग्यू मलेरियाचे डाऊस डाऊस. आवडली ना सर? मला माहिती होतं तुम्हाला नाही आवडलीये मला. यमकासाठी काय मारामार केली तुम्ही, कळतंय का तुम्हाला? नाही सर, होतच ना असं. काल रात्रभर झोप नाही, माहितीये काय, यमक सापडेच ना मला. अरे मग तुम्ही रात्रीचं नका ना जागू. काय होतंय, पावसाळ्यात जागरण करताय तुम्ही आणि ओली होतीये कविता. असं नको, असं नको. काय करा, यापुढे तुम्हाला जर एखादी कविता सुचली तर तिला पटकन समोर घ्या आणि सटासट थोबाडीत मारा. कवितेला? नाही नाही, स्वतःला. म्हणजे काय, तुम्ही स्वतःला मारता हे बघून तिलाही भीती वाटेल. नको सुचूया असं वाटत राहील. विषयाकडे येऊया. अत्यंत महत्वाचा विषय. हो, आपण अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि आजचा आपला विषय आहे पावसाळा, समस्या, उपाय आणि निराकरण. आणि यावर मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओत आलेले आहेत प्रख्यात हवामान तज्ञ पृथ्वीक तुंबलेले. नाही, काय झालं? असं नाव नाहीये माझं. पृथ्वीक तुकाराम लेले असं नाव आहे माझं. माहितीये सर, मला माहितीये. पण ते कसं विनोद करण्यासाठी शॉर्ट फॉर्म करून एक छोटासा जोक केलाच. हो, पावसाळी सेन्स ऑफ ह्युमर. आई लव इट. ओले ओले हो जाएगा प्यार. मोरे मोरे डिशूम. ओई माँ. हे काय चाललंय, हे काय चाललंय? चार चौघा आहे तिथे, काय चाललंय काय इथे? मी तेच म्हणत होते, चार चौघात नको म्हणून, ऐकतच नाही ते. मग एकट्यात भेटा ना. एकट्यात मी जाम खतरनाक असतो. गप्प बसा मोरे. काय वेळेचं काही कळतं का तुम्हाला? गप्प बसा. नाही सर, ऐका सर, ऐका. तुम- मला समजूच शकतंय काय चाललंय, पण प्लीज या गोष्टीचं भान ठेवा. मला सांगण्यात आलं होतं की थेट प्रक्षेपण असणार आहे. आहे. लाईव्ह पाहणार आहेत लोक आपल्याला. आणि हो. तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवर फ्लर्ट करताय. तेच मी यांना सांगते, नका करू, पण ऐकतच हा, नाही. हरकत नाही. आपण मूळ विषयाकडे वळूयात, ज्या विषयावर आज मला चर्चा करण्यासाठी इथे बोलावलेलं आहे. हो. अत्यंत. आले. येस सर बोला. विचार. सर मला एक प्रश्न पडलाय, आजचा जो आपला विषय त्याच्या. येस सर, विचारा. पिशवीतला समोसा, पपया आणि निरुपर रॉय. हे काय लिहिलेलं आहे? ह, पिशवीतला समोसा, पपया आणि निरुपर रॉय. नाही सर वाचनात गल्लत झालेली आहे. पावसाळा, समस्या, उपाय आणि निराकरण असं लिहिलेलं आहे. अच्छा लिहिले. हो सर, ते तसंच लिहिलेलं आहे.
सर प्लीज बसा तुम्ही तसंच लिहिलेलं प्लीज बसा काय एकदम खूप एंटरटेनिंग प्रेक्षक आहे मज्जा येणार आहे नाही मला अशाच चर्चा आवडतात काय होतं हसत खेळत जितके आपण चर्चा करू त्यात काय होतं इन्फॉर्मेशन सुद्धा व्यवस्थित पोहोचवता येते खरंय खरं आमचे प्रेक्षक असेच आहेत सर. आपली आजची जी चर्चा आहे फार महत्वाची पावसाळा सगळ्यांचा लाडका आवडता ऋतू पावसाळ्याची आपण सगळे वाट पाहत असतो उन्हाळ्याच्या झळा सोसलेल्या असतात चातकासारखी आपण पावसाची वाट पाहत असतो आता पावसाळा जेव्हा येतो तेव्हा काय घेऊन येतो तर प्रसन्न वातावरण आनंद गारवा ढिक्की 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 ओय, ओय! ओय, थांबा काय करताय भांगडा थांबा तुमच्या लक्षात येत आहे का काय होतंय माझ्या बोलण्याची लय पकडून तुम्ही लय करताय असं नका करू असं नका नाही सर एक मजा आली पण एक आम्हाला सगळं नाही. नाही छान आहे आपण मी म्हटलं हसत खेळत म्हणून अगदी नाचायचीच गरज नाहीये मी काहीतरी सांगतोय महत्वाचं सांगतोय की पावसाळा जेव्हा येतो तेव्हा प्रसन्न वातावरण आनंद गारवा घेऊन येतो पण त्याच सोबत अस्वच्छता रोगराई साथीचे आजार सुद्धा घेऊन येतो आणि या अशा समस्यांना तोंड कसं द्यायचं यावर चर्चा करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत सर पण मी काय बोलतो समजा तिला आपण तोंड लावलं तर ती चिडणार नाही. कोण समीक्षा समीक्षा नाही ही हे मुद्दाम करतायत का करत असतील तर प्लीज यांना घरी पाठवा अरण्या तू हे मुद्दाम करतोयस काय नाही. मग थांब बरं हरकत नाही तर मी काय म्हणत होतो तर समस्यांना तोंड देणं आता समस्यांना तोंड देणं म्हणजे काय तर समस्यांचा सामना करणं समस्यांशी 2 हात करणं म्हणजे समस्यांना तोंड देणं आणि समस्यांना मांडी देणं म्हणजे मुळात असा वाक्प्रचारच नाहीये समस्यांना मांडी देणं नाही आपलं जस्ट विचारलं जनरल नॉलेज असावं म्हणून नका ना थांब कशाला काय गरज आहे माहिती असतील ना बरं ना? थांबा लक्षात घ्या पावसाळ्यात आपल्याला काय काळजी घ्यायची ह्या ज्या समस्या आहेत ज्या उद्भवणारच आहेत तर आपण काय काळजी घेऊ शकतो तर पावसाळ्यात सगळ्यात आधी उघड्यावर खायचं नाही नाही पावसाळ्यात मी उघड्यावर खातच नाही गुड ते लक्षात घ्या पावसाळ्यात बरेच आजार पसरतात कॉलरा डायरिया गेस्ट्रोसारखे आजार पसरतात म्हणून उघड्यावरचं खायचं नाही आणि पाणी सुद्धा हे फार महत्वाचं आहे हे आपण करत नाही आपण कंटाळा करतो पण पाणी स्वच्छ उकळलेलं गाळून मग ते थंड करूनच प्यायचं पावसाळ्यात आपण अजून काय करू शकतो तर पावसाळ्यात लक्षात घ्या बाहेरनं खूप डबकी साचलेली असतात खूप चिखल झालेला असतो आपण जेव्हा बाहेरनं घरी येऊ तेव्हा हातपाय स्वच्छ धुवायचे जमलं तर शक्यतो अंघोळच करायची काय होतं ना ही जी डबकी साचलेली असतात त्याच्यात बरेच जे प्राणी असतात कुत्रे असतील मांजरं असतील उंदीर असेल हे मलमूत्र विसर्जन करतात त्यात त्यांची विष्ठा मिसळलेली असते त्यामुळे आपल्याला खरूज लेप्टोस्पायरोसिस सारखे आजार होऊ शकतात येस बोला मी नाईट ड्रायव्हर आहे ना बरं माझं शिक्षण झालं नाहीये तर मला ते लेप्टो ते बोलता येत नाही मग मी डॉक्टरकडे गेलो तर मी डॉक्टरला काय सांगायचं की मला काय झालंय बरे क्रम वेगळा आहे ना सर बघा लक्षात घ्या काय होतं आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर आपणच कसं डॉक्टरला सांगणार मला कॅन्सर झाला असं नाही होत ना आपण लक्षणं सांगायची की मला बाबा ताप येतो मला खोकला येतो मला खाज येते मग डॉक्टर आपल्याला सांगणार की आपल्याला काय होतंय ओ आईस वर्षा हा जो आव आणलाय ना मला खूप कळतंय हवाला ओ आहिस्त वर्ष हा नका आणू प्लीज बोला तुम्ही जास्त हलू नका का ओटांवरची खारुताई जागी होईल नका करू प्लीज नका करू सर पण ती खरंच दिसते हा कुत्रा आहे गल्लीतला असं बोलवाल मला पाहुणा म्हणून बोलवलंय ना मला हो असा आवाज देताय तुम्ही मला बोलावलं हा बोलावलं बोलावलं कशासाठी बोलावलं मला काय म्हणायचे ती नाही का तुम्ही आता म्हणला ती उंदरन कुत्री बित्री मुत्ते ती पावसात त्याचं जे नाव ठेवलंय का ती जरा अवघड आहे असं वाटत नाही का तुम्हाला लेखतो का फेकतो का जरा सोपं ठेवलं पाहिजे ना डायरेक्ट म्हणजे असं कसं उंदीर मुत्त्या उत्तर मुत्त्या जरा पाहिजे नाही मला पटलेलं म्हणजे लोकांना बोलता येईल असं सोपी नावं पाहिजे नाही किती कठीण आहे विषय वेगळा आहे की नाही आपला आपण त्याच्याबद्दल बोलूया का चालेल सर सर मला एक
विचारा सर आता जो आपला विषय त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडला. विचारा सर विचारा. पाववाला ससा आणि नारू झालेला टीप बॉय त्याच्याबद्दल थोडं सांगा. काय विषय आजचा आपला? पाववाला ससा आणि नारू झालेला टीप बॉय. सर पावसाळा समस्या उपाय आणि निराकरण असं लिहिलंय. लिहिलंय लिहिलेलं असणार आणि वाचायचं. सर ते छान करत. ए, गप्प रे. बसा सर न- अरे असू दे. मस्करी चालू आहे का? थोडं भान ठेवा, आपण काय बोलतोय काय नाही बोलत आहे. असा विषय आहे का हा? पावसाळा समस्या उपाय आणि निराकरण असं साधं लिहिलं ते त्यांना वाचता येत नाही. नारू झालेला टिपॉयला कशाला मरायला नारू होईल? आणि हा कुठला ससा आहे साला पाव विकतो? का विकेल ससा पाव मला सांगा? सर तो शर्यतीत हरला होता ना, त्यामुळे पुढे काय करायचं त्याला कळलंच नसेल. बिचारावर वेळ आली असेल पाव विकायची. लॉजिक क्वीन. नका ना, काय लॉजिक आहे ते मला कळत नाही. सर पुढे कासवाचं काय झालं? काय काय कासवाचं काय झालं? गोष्टीतल्या ससाने पाव विकले, बरोबर. मग कासवाने काय केलं? अरे अडकलात की नाही? गपना रे, गपना जरा. अडकलात की नाही? एक अडकलात की कशाला मी अडकेन? काय नॉनसेन्स काहीतरी बोलताय तुम्ही. थांबा जरा आणि असले प्रश्न विचारू नका या चर्चेत. मित्रांनो लक्षात घ्या, पावसाळ्यात आणखीन एका गोष्टीची काळजी घ्यायची असते. आपला जो परिसर आहे, आपण जिथे राहतो, अंगण जे आहे, तिथे अनेक ठिकाणी ना पाणी साचतं, डबकी साचतात. बरोबर. कधी कधी आपण घराबाहेर पिंप ठेवतो, काही भांडी असतात ज्याच्यात सुद्धा पाणी साचतं. तर हे जे पाणी आहे ते पाणी साचू द्यायचं नाही. मी शिवलं आ? बोलावलं. हे मला त्यांना सांगा, मी पाहुणा आहे तसं वागवायला सांगा त्यांना. नाही मी काय म्हणते, हा विचारा. मी ते लहानपणी ऐकलं होतं, हम्म. बिडूक मारला की बायको मुखी मिळते म्हणून. तुम्हाला सांगतो, माझी बायको म्हणजे तोंड चालू केलं की नुसता पट्टाच चालू असतो तोंडाचा. नुसती माझं डोक्याचं हे करून ठेवती. मग जर समजा मी बिडूक मारला, मुखी होईल काय ती? अरे काय प्रश्न आहे ते? मुळात ऐका ही अंधश्रद्धा आहे. नाही श्रद्धा नाव आहे तिचं. नावाचं नाही सांगत आहे, ही सगळी अंधश्रद्धा आहे. मुळात आपण सगळ्यांनी अशा निष्पाप प्राण्यांना, मुक्या प्राण्यांना मारू नये म्हणूनच लहानपणी आपल्याला या अशा काही गोष्टी सांगितलेल्या असतात. असं आपल्याला खोटं सांगितलेलं असतं की असं केलं की असं होतं बाबा, तसं केलं की तसं होतं. नाही बरोबर आहे. म्हणजे लहानपणी ना मुलांना जाम गंडवतात का नाही. म्हणजे एक कविता आहे बघा, सर आली धावून. खरं म्हणजे कसं, सर आले धावून असं पाहिजे का नाही. सर हा नपुंसकलिंग शब्द आहे, ते हे कसा सर आली धावून स्त्रीलिंग झालं ना. म्हणून मी म्हणतो काय, सर आले धावून मॅडम गेल्या वाहून असं पाहिजे खरं म्हणजे. काय मोरे, इतक्या वर्षात हे कोणाला सुचलं नसेल, तुम्हाला कसं सुचलं? किती ब्रिलियंट आहात तुम्ही, किती चाणाक्ष आहात तुम्ही मोरे. लहानपणापासून आहे. हा पण मी कधी घमेंड केली नाही. हा. तुम्ही बिंडोक आहात आणि तुम्ही त्यांच्या वरच्या बिंडोक आहात. परत जर मुंबई तुंबली तर मिठी नदीत पहिली 6 माणसं तुम्ही असला पाहिजेत. बावळटांनो, मला पोहताना एक टायर द्याल ना? ए बावळट शांत राहा जरा. ते काहीतरी चुकीचं विचारताय, तुम्ही काहीतरी चुकीचं त्याच्यावरती अप्रिशिएट करताय. मराठी भाषा काय पावसाळा म्हणून काय प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवली आहे का? ए नका हे करू. सर आली धावून म्हणे, सर आले धावून असं नसतं रे बाबा. सर म्हणजे वेगळा अर्थ आहे. सर म्हणजे पावसाची सर म्हणजे धारा ज्या येतात पावसाच्या, त्याला समानार्थी शब्द सर आहे. म्हणून आपण म्हणतो सर आली धावून. धारा काय मी तुम्हाला मगापासून सर बोलतोय, आता तुम्ही बोलला सर म्हणजे धारा, म्हणून धारा. अडकलात की नाही? अरे मी मारेन तुला. ए मित्रा, मला ना आता सगळी आप बी बाजूला ठेवून मारेन मी तुला. डोकं फिरवताय कधीपासून. एक काहीतरी विषय आहे. सर म्हणजे धार. अरे सर म्हणजे पावसाची सर. सर म्हणजे मी सर. ती धार. येड्यांचा सरदार आहेस का रे तू? ए काय तुमचा विनोद झटकला. चर्चाच नाही करायची.
बोलायचे मला या माणसांसोबत. मूर्ख कुठचे सगळे, एकाही माणसाला धड प्रश्न विचारताय. चिडू नका सर, चिडू नका. एकटा माणूस मागातपासून शांत बसलाय. त्या एकट्या माणसाला गांभीर्य कळतं या विषयाचं. हो आता कुणी काही बोलायचं नाही मध्ये. सर, तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचार. विचार विचार. टुपुक टुपुक. वेडा माणूस आहेस का रे तू? मला आत्ता असं वाटलं होतं तू सज्जन असशील, तू हे विचारणारस मला टुपुक टुपुक. पावसाळ्याचा आहे ना, मग टुपुक टुपुक. ए मला देऊ नका लॉजिक तुम्ही सगळे. काय प्रश्न असेल तर विचारा आणि विषय संपवा. सर जेन्युइन प्रश्न आहे, मी तिथे येऊ का सर? या या या. या. काय यार, अर्थ नाही रे अशा चिडू नका सर, ऐकून तर घ्या ना तुम्ही, ऐकून घ्या. सर पावसाळ्यात साप बाहेर पडतात हो आणि ते कधी कधी आपल्या घरात पण शिरतात. ट्रू. तर सर मला सांगा, हा साप विषारी की बिनविषारी आहे? वा वा, जोरदार टाळ्या. लॉजिक क्वीन अँड किंग बनून तुम्ही अतिशय इलॉजिकली हा विषय हाताळलात, पण तरी देखील खरं सांगा हास्यरसिक, तुम्ही यांच्यात अडकलात ना? येस प्रसादा. तू लिहिलंयस? नाही नाही, आत्ता बोललीस ते तू लिहिलंयस का? हो, हे झटकलं तुला. वा वा, बहारदार बहारदार. मुळात ना, पिशवीतला सामोसा, पपया आणि निरुपा रॉय हा एका चर्चासत्राचा विषय कसा असेल मुळात? अरुण, अशक्य आहेस तू, अशक्य आहेस. आणि शेवटपर्यंत तू अशक्यच राहा प्लीज. तू कधीच शक्य होऊ नकोस, नाही तर आम्हाला मजा नाही येणार. तू कायम अशक्यच राहायला पाहिजेस. वा वा, बहारदार. रस्सा मस्त. भांगड्याच्या तालावर तू जो बाल्या केलास तो आवडला. मजा आली. पम्या मस्त नेहमीप्रमाणे. सावत्या फॅन्टास्टिक. बने मस्त. पृथ्वी ॲज युजल संयत आणि सुंदर. मोरे घोडेस्वार असतात ना, घोडेस्वार ते कसे अशी मान टाकून बसतात आणि मग घोडदौड ते बसतातच बसतात. तसं तू एक पाय टाकून जो बसतोस, शेवटपर्यंत तुझी घोडदौड चालू असते आणि ती अत्यंत जबरदस्त चालू असते. त्यामुळे तुला माझी विनंती आहे आणि कळकळीची विनंती आहे, मला कधीही एकट्यात भेटू नकोस. बाकी बहारदार. येस सई. व्हॉट अ डाऊस परफॉर्मन्स. कडक परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं ही सिरीज इतकी सुंदर बांधली आहे की या सिरीजमध्ये प्रत्येक जण स्टार आहे. तुम्ही सगळेजण भाव खाऊन जाता. असे खूप कमी बांधण्या असतात ज्याच्यात सगळ्यांच्या वाट्याला इक्वल चार्म येतो आणि ह्या सिरीजचं ते एक बलस्थान आहे असं मला वाटतं. मोरे, आज खूप दिवसांनी मी हे म्हणणार आहे आणि मला खूप मजा येणार आहे. वेन यू कम ऑन स्टेज, यू ऑन द स्टेज. आणि ही मी ऐकलेली सगळ्यात कमाल आणि कडक पिकअप लाईन आहे की मी एकट्यात खूप खतरनाक असतो. आउटस्टँडिंग. आज जे मध्ये मध्ये फायरवर्क्स पेरलेले होते, आतषबाजी जी होती ती फारच आवडली. कडक मजा आली. मंडळी, चौघुले सुपुत्राच्या घरी आज होणार आहे एक डील. चला बघूया त्यात हास्याचा किती बिझनेस होतोय ते. तेच बघण्यासाठी मंचावर बोलावूया हास्य जत्रेच्या इरसाल विनोदवीरांना. वन टू थ्री स्टार्ट. ला 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 लो ला 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 लो ला 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 लो ला ला. तू ना लो 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 करतोयस ना, ग रे ग कर, ग लो 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 लो. चल चल चल, व्हेरी गुड. वन टू थ्री स्टार्ट. ला 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 लो 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 काय हे चौघरांची सून कोण करतं असं? काय चाललंय? बाबा उगाच आला, थांबवलं. सगळ्या मस्त मैफिल रंगात आली होती. ही मैफिल होती?
हिला मैफिल म्हणायची म्हणजे मोनल कंडकला अरिजित सिंग म्हणायला पाहिजे. हा कोण आहे? ओंकार आहे. असं काय करता? अहो डिंकाचे आणि अळीवाचे लाडू खाऊन झाला होता ना मला. बिंडोक ओंकार आहे मला दिसतंय. तिथे तो कोण आहे? आणि ओंकार डिंकाचे आणि अळीवाचे लाडू खाऊन झाला होता. अगं ओंकार लाडू खाऊन झालाच नव्हता. हा भाजलेला शेंगदाणा. हा कोण आहे? हा कोण आहे? रिस्पेक्ट हिज फॅमिली. हिज फॅमिली म्हणजे? हिज फॅमिली म्हणजे हिज फॅमिली नातेवाईक आहे तो. हा आपला नातेवाईक आहे? हो. अरे दाढी गंजली आहे त्याची. कुणाची दाढी गंजते? पडलेला पंच कसा दिसेल? असा दिसेल. असा चेहरा आहे त्याचा. गप्प बसा. नका बोलू ना. कोण आहे हा? कोण आहे नातेवाईक? नातेवाईक आहे आपला. सुपड्या चाय खारी नाव आहे त्याचं. सुपड्या चाय खारी असा आपला कोण आहे नातेवाईक? का असेल? आणि का नसेल? का नसेल? कवड्या नावाचा तुमचा बाप असू शकतो, तर सुपड्या नावाचा आपला नातेवाईक नाही असू शकत. कवड्या नाव म्हणजे त्यांचं कैवल्य नाव होतं आणि ते कविता करायचे म्हणून त्यांचे मित्र त्यांना ए कवड्या असं म्हणायचे. कवड्या म्हणजे डायरेक्ट हे असं नसायचं त्यांचं. म्हणायचे ना. आणि बाबांचं एकदम मध्ये कशाला माझ्या काढतोयस तू? वडिलांचा. हा कोण आहे? हा माझ्या घरात काय? कोण आहे हा? बाबा हा म्हणजे लाजते ग माझ्या बाबूशका. लाजते मग कशा. ए ए ए ए ए बिंडोक मुलाची बिंडोक आई. काय चाललंय काही तुमचं? काय कोण आहे हा? प्रश्न अजूनही ताट उभा आहे. कोण आहे? कोण हा? कोण आहे हा? आपल्या सुनबाईंचा भाऊ आहे. आपली कोण सुनबाई? याचं लग्न कधी झालं? बाबा तुम्ही आधीचे स्किट बघून येत जाओ. मला सतत आठवण करून त्याला कंटाळा येतो. मग काय? आपली सून कोमल. कोमल क्या शेट आठवलं? काय अंगात पचळताय तिच्या. चपळता असा शब्द. पचळता कुणाच्या अंगात असते? ते चपळता म्हणायचं. एक मिनिट. आता कोमलचा माझा काही संबंध नाहीये, त्यामुळे या भावाचा सुद्धा संबंध नाहीये. ए पुरचुंडी चल घरी जा. असं नका. घरी जा. घरी प्लीज घरी जा. नाही मैं क्या इधर पापड़ बिल्ली ने इम्पोर्टेंट मीटिंग के लिए आए हैं. हमके घर पे कौन सा इम्पोर्टेंट मीटिंग है तुमके? इम्पोर्टेंट मीटिंग हाँ, हाँ. है. जीजू हाँ. यार बोल ना तेरे बाप को. बाप फोबाड फोडी ना जिज्जू नाही म्हणायचं त्याने तू. बाप चिडू नका. थांबा जरा. काय चिडू नका. बाबा म्हण. बाबा त्याची रशियन माणसाबरोबर मस्तपैकी मीटिंग आहे आज. रशियन माणसाबरोबर? त्याला जागा मिळत नव्हती. त्याच्या सगळ्या नेहमीच्या जागांवर पोलिसांची नजर आहे ना. मग मम्मीला मी विचारलं. आई म्हणाली हो. अरे कशाला रे? माझ्या घरात कशाला या मीटिंगा ठेवतात? तू कशी हो म्हणालीस ग? माझी परवानगी न घेता या घरात दुसरा माणूस येतो म्हणजे काय? आणि असं कसं बोलता तुम्ही? माझं पण घर आहे. मी पण ठरवू शकते. एक मिनिट. रशियन माणसं नाही. नाही, सगळं रशियन ह्यांनीच माणसाने इथे ठरवायचं. येतात. माझं घर नाही नाही नाही. मी हो म्हंटल. अजिबात नाही. फॅमिली महत्वाची आहे. हे घर माझ्या नावावर कोणीतरी आहे. आलेला आहे. थांबा जरा. हे घर माझ्या नावावर आहे सांगून ठेवतोय. फॅमिली बिमेली तुम्हाला माहित नाही यार. काहीतरी बोलू नका उगाचच. फास्ट अँड फ्युरियस बघून काहीच फायदा नाही झाला यांचा. गप्पा बसा आता. मागच्या वेळेला होय. कम वेलकम. खूप त्रास्त झाला. खूप त्रास्त. द्रास्त मीन्स हॅलो रशियन आहे. हा रशियन आहे. सिट प्लीज सिट. पासिबो सर दिस इज ओनर ऑफ दिस हॉटेल. वाजवेन ओनर ऑफ दिस हॉटेल. दिस इज माय हाऊस. त्यांनी लिपस्टिक लावली आहे का? खरेच आहे तो? त्रास्त हो. तुम्हास की कोकम सरबतस की दिवस की. काय साला रशियन भाषा आहे? हाय 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 हाय. सायबेरियाच्या डोंगरावरून आत्ता उडी मारली रशियन भाषेने तुझ्या. ही अशी कोण आहे? कोण हा? रशियन. इग्नोरोस्की तुम बसोस्की टिल बोलोस्की. दिस इज शामोस्की सुंदरोस्की. रशियन डीलर. रशियन डीलर आहे? तुम डील सुरू करोस्की. Get down to the business. ओके. सुपड्याच्या खरकोस्की. Bring it on something to put my babies on. एवढी सोपी भाषा नसते रशियन. Here it is. Branded.
Loaded. Exclusive antique pieces for you. मला वाटलंच होतं ती चिंधी तुझी ती बायको कोमल आणि तिचा हा भाऊ ह्या त्याच्याहून चिंधी हे फटाक्यांच्या बंदुकांचाच बिझनेस करणार. रीळ कुठून टाकायचं ह्याच्यात रीळ अंकल ये सच वाली गन है. क्या है? सच वाली गन. खरी बंदूक आहे ती. ही खरी बंदूक आहे. अरे खरी बंदूक आहे. खरी बंदूक आहे. हे खरी बंदूक आहे रे. खरी बंदूक आहे. सांगत होता ना ओंक्या खरी बंदूकच आहे ती. ओंक्या अरे ही खरी बंदूक आहे. मी सांगितलं तुम्हाला विश्वास नव्हता. अरे पण आपल्या घरात काय पोलीस येतील. नाही. हे बेकायदेशीर आहे. आपण हे नाही करू शकत. किती भारी. अगं लाज वाटली पाहिजे. फटाका पण नाही फुटला आता. ओंकार, तुझी लाज तुझी आपल्या घरात आपण आजपर्यंत प्लास्टिकची पिशवी घेऊन टक अशी फोडलेली नाहीये तुला माहितीये का. आणि इथे बंदुकीचा बार. अरे मला तर मज्जा येते. तुला लाज नाही वाटली. तुला लाज नाही वाटली. मला न विचारता असे बेकायदेशीर धंदे या घरात करतो. तुला लाज नाही वाटली. लाज वाटेल का? माहितीये मला. का लाज वाटली पाहिजे बाबा. का लाज वाटली पाहिजे. आपण आपल्या नातेवाईकांना मदत नाही का करू शकत बाबा. कटपुतली आहेस. नो बाबा नो नो. माझा मेवणा आहे तो. मी त्याला मदत केली. तुम्ही तुमच्या मेवण्याला मदत करता. सदा मामाला मदत करता. पण मी माझ्या मेवण्याला मदत केली तर बाबा. हे बघ ऐक सदा मामाला मी मदत करतो कारण त्याचा आंब्याचा बिझनेस आहे आणि मी माझ्या घरात त्याला पेटी ठेवायला जागा देतो. त्याच्या बदल्यात तो मला आंबे देतो. हा काय देणार आहे. देईल ना. पिस्तूल देईल. घ्या. मदतीच्या नावाखाली लोकांकडनं घ्या सगळं. मी नाही. मी नाही. पुढच्या 6 महिन्यांचा अभिनय एका स्किट मध्ये संपला. एवढा करतोय अभिनय. हा नॉर्मल. तुम्ही सतत बोलत असता माझ्या पोटच्या तुम्हाला काय जिभेला हाड. रडवलं तर माझ्या पोराला. अरे इतकं नाही काही. नाही रडायचं नाही. आपण बाबांना वृद्धाश्रमात टाकू. हे धरते. मुलाचं सांत्वन असं करते आई. बाबांचं वृद्धाश्रमात टाकू हे मुलाचं करते. अगं तो कोण आहे. आपल्या घरात बंदुका ढिशक्या माणसं मरतील. अगं हे बसा ना. मी आहे नको बसा. तुम्ही हॅलो. बसा ना. सॉक्स वाले भाऊजी. सॉक्स वाले नाही का. सुंदरोस्की. सॉक्स वाले भाऊजी. हे बाबा नको बाबा. गन डिलिंग हो. Da. हा नक्की इथला आहे. कॅन आय टच वन. Do it but careful, Oski. ओहो. अगं बंदूक. थांबा हो एवढं काय. अगं आई अगं पडेल ना बंदूक आहे ती. बराबर नहीं है. इसका ग्रिप अच्छा नहीं है. कितने में लिया. What? हाउ मच Money. $5,000. इतना महंगा. वाह रे वाह. मग गरिबांनी काय पिस्तूल घ्यायचीच नाही मग. कसं मरण करता रे गरिबांचं तुम्ही. पुअर पीपल व्हॉट डू. You have Colt 1911. My God. Colt 1911, you know it. I know it. 45 ACP cartridge. It's a semi-automatic. It is. Yes. आणि डिझाईन कोणी केलं. जॉन ब्राउनिंग. कधी केलं. 1911. My God. USA चे पोलीस आहेत ना सगळे हीच वापरतात. तुम्ही ही नका वापरू. तुम्ही कोल्ट 1911 घ्या. भारी आहे एकदम. तुमच्याकडे कोण देतो. बंदुकोस्की विक्टोस्की. डायरेक्ट मराठी बोललाय रे. डायरेक्ट मराठी बोललाय. बाबा बंदूक विकतो हे मराठी आहे. बंदूकोस तू विकतोस की हे रशियन आहे. कुणी सांगितलं काय लॉजिक आहे. आणि मग तुम्ही यू हाऊ मच गेट कमिशन. यू 7%. फसवतोय हो तुम्हाला. तोंडावर फसवतो. ही फुल यू. Deceived me. चिटिंग यू. Cheating. You should go to Somalia. Don Obondo Surfiro, you know? You know Sarforoski? No! मैं बचपन का
friend he. Balwadi, हम together going. This nursery, छोटा पंचा friend. We go to trip, no together. Trip, राणीचा बाग. We go national park. पुरी बटाट्याची भाजी together. मला मज्जा यायची होती, एवढी खूप मज्जा यायची. You tell my name, he give you more 10% commission. 10% commission. My friend, no, बचपन का. He give you. इकडे ये. हे सगळं तुला कसं माहिती? अगं परवा बाथरूम मध्ये पाल दिसली म्हणून 3 दिवस आंघोळ नाही केलीस तू. हे डॉन बिन सगळं कसं माहिती तुला? रस्त्यातून येता जाता नजरेस पडतं ना कधीतरी. अगं हा कुठला रस्ता आहे जो डोंबिवली स्टेशन वरून निघतो आणि सोमालियाला जाऊन पुन्हा डोंबिवलीला येतो? हा कुठला रस्ता आहे? Don't shout on the lovely lady. No, she is not lovely lady. She is a pretty woman. No, just same gown, all the. Shut up. Ma'am, be seated, ma'am. I want to do business with you. Business. You know business. There is a misunderstanding. Shut up. How's I'm dealing with you. Don't think about him. I will kick him. Trowoski. काय बोलताय तुम्ही? मला कळत नाहीये. मगाशी मोठं सगळं कळत होतं तुला. हा सप्लायर कोण वगैरे सगळं इंग्लिश मध्ये कळत होतं. आता लगेच शानपणा करते ही बाई. मला नाही कळत आहे. अरे आंटी, तो बोलतोय तो मला लात मारून तुमच्या सोबत बिझनेस करणार आहे. तुमच्या वाय नो बिझनेस विथ मी? Because you're a fool. You only have beer, don't brain. You are a butcher Musadaski. Do business with me. I beg you. I mean you. Only Pedroski, do business with you. Please do business with me. You are a tremendous knowledge. I mean you with Pedroski, please. तुम्ही रशियनच आहात ना? आफ्रिकन वाटताय. No. I am Russian, but my primary education was in Africa. South 3पर्यंत शिकवski. खानदेश इंटरनॅशनल स्कूल yes कोई. सरळ मराठी बोलला यार. मराठीतून गप्पा मारायला सुरुवात केली. खानदेशातलं स्कूल. डायरेक्ट मराठी बोलतो यार. बाबा असं नाहीये. काय बोलताय तुम्ही? खानदेश इंटरनॅशनल स्कूल हे मराठी झालं. खानदेश इंटरनॅशनल स्कूल की हे रशियन झालं ना. थोबाड फोडीन रे. कुठलं लॉजिक लावतोय? साकला का तुला? Ma'am, please do business with me. I'm dealing. I want to learn something from you. Do it. किती मिळणार? पैसे किती मिळणार? आम्हाला किती मिळणार? इंग्लिश मध्ये सांग ना. हाऊ मच मनी? वी गेट हाऊ? I will give you 3%. True. 2 रुपयासाठी कुठे रे एवढं करायचं? नको बाबा. आई 2 रुपये नाही, 2%. म्हणजे किती? वर्षाला 30-40 कोटी. नाही आपल्याला कुठे मिळणार? नाही ईशा नाही. आपल्यासाठी, आपल्या घरासाठी नाही ईशा, हे इलिगल आहे. एवढी स्वप्न पूर्ण होतील. हे बेकायदेशीर आहे. बिझनेस. Done. 10. Very good. But how I take without try? No nalla mal. अरे नल्ला बोलला यार. हा कोण आहे रे? रशियन. नल्ला बोलतो डायरेक्ट. नल्ला इकडचा शब्द आहे यार. बाबा नल्ला हा रशियन शब्द आहे. आपल्याकडचा शब्द नल्ल असा आहे. म्हणजे नल्ल दमयंती. मारेल थोडा फोडून रे. वाटेल ते लॉजिक डोक्यात घालतोय. ऐका ना, पटकन सफरचंद डोक्यावर घेऊन उभे राहता. ट्राय करूया. कोण? मी डोक्यावर सफरचंद ठेवायचं? मारून बघते ना. अरे तू हे चेक करतेस. तुझा नेम कोण चेक करणार? अरे तुझा ह्या सफरचंदावरचा नेम चुकला आणि या कवटाला लागला तर करशील काय? अगं बाई, कवट्यावर ना आठवलं चुकून फुटला ना तर चटणी करून खाता येईल. गुळ घेऊन ये पटकन. तुला अक्कल आहे का? नवऱ्याचा डोका फुटता ते बघ ना. मी नाही उभा राहणार. असं काही नाही होणार हो तुम्हाला. चुकला राहा ना उभे. आपण सफरचंद नाहीये आपल्याकडे. केळ आहे ना, केळं घेऊन उभे राहा. केळं घेऊन उभा राहा. केळं घेऊन उभे राहा. ट्राय नो. Do it as she said. केला घ्या. Otherwise this Russian is going to kill you. ओरडू नका. Do it. नको ओरडू. भेटशील गल्लीत कुठेतरी. इथलाच आहेस तू, मला माहिती आहे. तुम्ही त्यांच्यावर ओरडू नका. त्यांच्यावर. अगं केळं. अरे असं नाही ठेवणार. असं ठेवलं तर फुटायची पॉसिबिलिटी वाढते. असं धरतो. उभा धरा. हे चुकीचं आहे. पण हे नवऱ्याला तू ठेवून जरा नाही हो, चुकलं. तुम्हाला काही नाही होणार. लांब जा. जवळ राहिल्यावर असं करू. मरतोय. नवरा जाईल.
पिक्चर मध्ये लो पाहिलंय. ते चिमटेल आई ईशा झालीये, ईशा नवरा आहे ग अगं ईशा नवरा आहे ग त्याच्या अरे हे काय बंदूक आहे जे असं मारलं की इथे गोळी सुटते अरे तो मेला कुठलं बंदूक आहे हे पाणी देऊ. काय बंदूक आहे मे बी दिस लॉट इज डिफेक्टिव्ह. अरे तुझा बाप डिफेक्टिव्ह आहे तू बाप डिफेक्टिव्ह माय गॉड पोलीस पोलीस टीव्हीचे रिमोट मारेन का टीव्हीचे रिमोट वा वा एकदम सुंदरोस्की परफॉर्मन्स. बघा तुमचं हे डील आपल्या हास्यरसिकांना कसं वाटलंय सई. मॅड परफॉर्मन्स होता. श्यामदादा तुमचा ॲक्सेंट खूप ऑथेंटिक पकडला होता तुम्ही. फार नाही खरंच जर का एखादा रशियन भाषिक असेल तर तो खरंच असं इंग्लिश बोलतो. एक काहीतरी ऑथेंटिक तुम्ही फार. पण त्यांनी म्हणजे तुमचं खानदेशी रशियन इंग्लिश सगळं मिक्स होऊन त्याची अजून जास्त मजा आली. समीर दादा मस्त. काही विनोद मला आवडणारे पण तुझ्या स्टाईलने असे खूपच भारी मांडलेस तू. ओंकार इकडचा जो पॅच होता तो क्रेझी होता. खूप मस्त केलास. ईशा तू याच्यात जेवढी एन्जॉय करतेस ना तुला बघायला फार आवडतं. मजा आली खूप मजा आली. मंडळी एका पोलीस स्टेशन मध्ये आता होणार आहे एक पासपोर्ट व्हेरिफिकेशन आणि प्रेमाचा फार्स. चला बघूया त्यात काय काय घडामोडी घडतायत ते. नमस्कार मी समीर खांडेकर शास्त्री. हे माझं कार्ड आहे. मी ज्योतिषी आहे भविष्य बघतो आणि मला अमेरिकेला जायचंय. मजा इथे काय करता बाय मोरे नाही त्याकरता मला पासपोर्ट लागेल. तो इकडे अडकलाय तेव्हा जरा मला द्या तो. नो प्रॉब्लेम तुम्ही बसा. नाही मॅडम बसायला वेळ नाहीये उशीर होतोय. काय पुढे राहू दोष येऊ शकतो. जर तुम्ही आमचं ऐकलं नाहीत ना तर नंतर पाहू दोष पण होऊ शकतो. मॅडमने ऑलमोस्ट कॉमेडी केली. आज इथं करावीच लागणार आहे. 2 लेखकांनी हात फिरवला पण कॉमेडी जाम हट्टी आहे. येतच नाही. जाम ओढून ताडून काढावी लागते. काय चाललंय मोरे. काय आलं अशा डिपार्टमेंट मधल्या आपल्या डिपार्टमेंट मधल्या अंतर्गत गोष्टी अशा नसतात सांगायच्या. चव्हाट्यावर नसतात आणायच्या. स्किट संपता संपता सगळ्या गोष्टी चावट्यावर येणार. कलाकाराने प्रामाणिक असलं पाहिजे. हो. कलाकार शुड बी ऑनेस्ट. क्या बात आहे. ही जी जबाबदारी तुम्ही उचलली ना शेवटपर्यंत ठेवा फक्त. हा? बघू आता. हे करा त्यांचं काय. ऐका ना मला पासपोर्ट महत्वाचा आहे खूप कारण माझं हातावर पोट आहे. तुमच्याकडे बघताना असं वाटतंय तुमचा पोटावर हात आहे. या मोडून ताडून काढावं लागतं. काय चाललंय तुम्हाला. 2 मिनिटं नाही अहो हातावर पोट म्हणजे मला म्हणायचं की मी ज्योतिषी आहे ना हात बघतो म्हणून म्हटलं हातावर माझं पोट अच्छा, आहे. तसं. हा मी भविष्य बघतो आणि मी न्यूमरोलॉजिस्ट आहे. अच्छा. आणि मी असं जोड्या जुळवतो. मी असं पत्ते बघून जोड्या जुळवतो. बसा ना. हो अच्छा. आणि याच्याकरता मला अमेरिकेला जायचंय. तिकडे माझे 14 प्रयोग आहेत म्हणून मला पासपोर्ट हवाय. जरा द्या ना मला. अच्छा अमेरिकेला जायचंय. हो. नाव काय तुमचं. सखा. कोणाचा. हा? नाही मी तसा बऱ्याच जणींचा सखा आहे का नाही. नाही सखा हे माझे इनिशियल्स आहेत. अच्छा. समीर खांडेकर शास्त्री. वाव व्हेरी नाईस. हो. मी कामो कातील मोरे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ प्रभाकर मोरे. आणि काहींसाठी प्लॅमो नाही कळलं. लॅटोनिक मोरे. पोरींसाठी क्युटी पाय. नका करू. नको बस झालं. तरी बरीच केली ना. हो खूप झालं. बॅक टू बॅक ना खूप होत. मॅडम माझं मी आलो. तुमच्यासाठी तेच मी म्हणते. ऐका ना फक्त ते पृथ्वी प्रताप कधी एवढे उशिरा येत नाही. यायला पाहिजे होते. यायला हवे. वेळेत येतात ते. अजून आले नाही. येणार मला काही सांगून नाही गेले. नाही मला सांगितलं की मी येतो म्हणून. आता ऐका ना तुम्ही. मी करतो मला भविष्य बघायला जायचंय. हो बरोबर. भविष्य मी काय म्हणतो तुम्ही ज्योतिषी आहो ना. हो भविष्य बघतो मी. माझा हात बघून सांगा ना आज माझा कुठला पंच वाजणार आहे.
नाही त्याकरता हात बघायची गरज नाही नाही मरे तुमचा आणि कदमांचा कुठला पंच वाजेल ना ब्रह्मदेव पण सांगू शकत नाही शेवटच्या पानावर आहे एक पण आहे का हा. पण तो वासाडा एडिटर ठेवतो की नाही मला माहिती नाही का बरं का ते मागच्या पार्टीत मला भेटला होता अच्छा त्याला विचारलं तू कोण हा तू आमच्या शो मधला आहेस काय हा तेव्हापासून सगळे माझे पंच कापायला लागले रिॲक्शन पण ठेवत नाही जवळजवळ त्यांना माझी आकाशवाणी गेलेली आहे काय समजलं पण तुमचं माझ्या पासपोर्ट विषयी बोलणं झालं असेल? म्हणजे काय मोरे, चांगलं ऐका आहे ना, सगळं. ते झाले का त्यांचं हो, हो, हो. फॉर्म झाले ते करतो सगळं मी ते बरोबर. होईल तुमचं हो, काम हो. तुम्ही टेन्शन मी बघतो. अमेरिकेला मला मॅडम जय हिंद जय हिंद मॅडम काय करताय मी तुम्हाला जय हिंद करतोय तुम्ही मनमोहना करताय काय चाललंय मॅडम कसे रुपड मी कोणाला देऊन टाकू कसे रुपड मी कोणाला देऊन टाकू मॅडम तुम्हाला किती वेळा सांगितलंय माझ्याशी असं लाडीगुडीनं बोलत जाऊ नका मला कसं तरी होतं सॉरी मॅडम ते फक्त त्यांना हा मी करतो मॅडम ती जरा यायला उशीर झाला काय बाहेर जरा काम होती अच्छा. आणि आता जरा लगेच निघावं लागेल काय मला एक लई महत्वाचं काम आहे मी येऊ का हा तुम्ही जाऊ शकता मी येऊ का तुम्हाला सोडायला तुमच्या बाईकवर तुम्ही मला कसं सोडाल मी असं मागून नेट पकडे. मॅडम फक्त मला पासपोर्ट हो, देऊन जा तुमचं मग तुम्ही होईल, जा होईल, होईल, हा. मी तुम्हाला सोडते तुम्ही मला सोडा आपण दोघं एकमेकांना सोडूया नाही मॅडम तसं नाही चालणार याच्यातच दिवस निघून जाईल मला लई महत्वाचं काम आहे तिकडे जावं लागेल काय सारखं महत्वाचं काम लावलं एवढं काय महत्वाचं काम अच्छा लयच कठीण काम आहे नाही नाही मोरे तसं नाही आज लग्नासाठी पोरगी बघायला चाललोय मी ये आंखें ये नूर पदरी पडलं पवित्र झालं काय बोललात पदरी पडलं पवित्र झालं हा? पदरी पडलं पवित्र झालं कोण आहात तुम्ही हा कोण आहात कोण थोबाड बघितलं आरशात अहो बघा ते काय केलं तुम्ही डोळा काय केलं तुमच्याकडे ना मी नंतर बघते मॅडम माझ्याकडे बघा अहो, ना तुमचं पण बघते मी सगळं करते मी Passport मिळेल फक्त तुम्हाला पासपोर्ट अमेरिका- पण मोरे ते काय म्हणतायत ऐकलत का तुम्ही ते मुलगी बघायला चाललेत मग जाऊ दे ना तुम्ही पण एखादा पोरगा बघायला जा ना म्हणजे जरा आजूबाजूला बघा इकडे बघा एक हँडसम तुकतुकीत कांतीचा थोबाड बघितलं आरशात कसं बोलताय दिसतंय तुम्हाला जरा एकदा बघा म्हणजे कळाल थोबाड बघितलं आरशात थोबाड बघितलंय बोलताना कसे दिसता एक बघा ना ते काय बोल एक मिनिट तुम्ही मुलगी बघायला नाही जाऊ शकत का तुम्ही मला आज एक खूप महत्वाचं इन्व्हेस्टिगेशन करायचंय कुठलं इन्व्हेस्टिगेशन मला हॉटेला बॉस्कोची ते हे केस एकदा मॅडम हाटेला बसको हो. अहो त्याची केस क्लोज होऊन जमाना झाला जन्मठेपाची शिक्षा आहे त्याला मला त्याची रिओपन करायची फाईल मला हे करायचंय मला त्याच्यात नवीन मुद्दे सापडलेत आणि मला जे मुलींना बघणारे असतात ना त्यांचे डोळे चेचून काढायचे मॅडम तुम्ही कुणाला बोलताय मी वरिष्ठ आहे तुम्हाला ऐकावं लागेल पण मला नाही बोलताय ना तुम्ही तुम्ही जा फाईल घेऊन या आधी नाही मी नाही आणणार आहे ती केस झालेली आहे जा फाईल घेऊन या इट्स माय ऑर्डर मॅडम जरा नाही नाही तुम्ही तुम्ही या नाही मॅडम पासपोर्ट मला इथे मी मिळणार का? मी तुम्हाला देते सगळं तुमचं पासपोर्टचं काम आहे ना मीच करणार आहे फक्त ज्योतिषी आहात ना तुम्ही मी ज्योतिषी हो माझं एक काम आहे छोटस बोला ना मॅडम हे जे आमचे पीपी आहेत ना माझे हे सब मागे इन्स्पेक्टर आहेत ते, हो हो. ते ऍक्च्युली ते एक मुलगी बघायला चाललेत बरं. तर तुम्ही फक्त सांगा की ज्या मुलीला तुम्ही बघायला जाणार आहात ना त्यांचं आणि तुमचं नाही जुळू शकत बरं. ओ नाही असं मला सांगता येणार नाही माझ्या तत्वात बसत नाही नाही ते तुम्ही सांगा ना त्यांना तुम्ही सांगा की तुम्ही ज्या क्षणी त्या मुलीच्या गळ्यात हार घालाल ना त्या क्षणी तुम्ही दोघं जागच्या जागी मरून जा काय बोलताय नाही दोघं नाही हा, ते-
एकटाच अहो, अहो, मला ती मुलगी मरून हे बघा माझ्या ही कलेची प्रतारणा आहे मला नाही असं करता येणार प्लीज आहे. माझ्यासाठी तुम्हाला पासपोर्ट हवाय ना हा मग पासपोर्ट हवाय ना हा मग तुम्हाला हवाय म्हणजे मग बघा माझ्या परवानगीशिवाय सहीशिवाय अहो, तुम्हाला पण याला काय अर्थ आहे यू कॉन्ट फोर्स मी मला माहिती आहे नियम म्हणजे नियम आहे महिनाभरात पासपोर्ट घरी आला पाहिजे आमच्या पण समजा महिनाभरात आम्ही व्हेरीफाय करायला आलोच नाही तर मोरे सांगा जरा आपण काय- काय नियम? आम्ही मॅनेजर शेवटच्या दिवशी येऊ अहो, असं नका करू आणि आम्ही सांगू रोज येत होतो पण हा माणूस आम्हाला घरात भेटलाच नाही. अहो, मला जायचंय हो ते पासपोर्ट हवाय ना अहो, हवाय Please मला. माझं एवढं काम करा अहो, प्लीज माझं अहो, एवढं पण काम. ते आले ते आले काय झालं नाही नाही हेच सांगतोय की ते आले हा, हा. काही नाही. मॅडम हॉटेलाची फाईल घ्या मॅडम बघा तुम्ही स्वतः बघा याच्यात सगळं फाइंडिंग लिहिलेलं आहे पण आपण केलेली आहे ना केस सॉल्व त्याला आता जन्मठेप आहे आता अजून एक केस टाकून काय करणार आपण नाही का हा मॅडम केस झालेली आहे ही सॉल्व आधीच तर मी येऊ का नको ना जाऊ मॅडम मला जावं लागेल काय मुलगी बघायचा कार्यक्रम आहे त्यामुळं आई पण गावावर आली आहे अगं बाई आई आल्यात का मॅडम सॉरी सॉरी मला जाऊ द्या मॅडम मला जावं लागेल जा ना जा तुम्ही जा नाही म्हणजे फक्त जाण्याआधी एक काम करा हे ज्योतिषी आहेत नमस्कार थांबा मी बोलते तुमच्याशी. तर ते ज्योतिषी आहेत तुम्ही ज्या मुलीला बघायला चाललात ना ते सांगतील तुमचं आणि त्यांचं जुळतंय की नाही ते हे सांगणार हो सांगते हे बघा आयुष्याचा प्रश्न आहे संसार करायचा आहे असं लगेचच्या लगेच घाईघाईत नका करू ना. तुम्ही हे लिहून घ्या ना हो हो काय हो त्यांचं. मी सांग फक्त त्या मुलीचं नाव कळेल का हो एकच मिनिट थांबा मुलीचं नाव होय हा सुलू पूर्ण नाव सांगा सुलक्षणा सुलक्षणा वा उत्तम उत्तम नाव आहे काय बोललात उत्तम नाव आहे आहे? नाही मी ते नाहीये ना? ते सुलक्षणा नाव म्हणजे नाव चांगलं आहे पण पृथ्वी सुलक्षणा असं जुळून येत नाहीये ते जुळून येत नाही म्हणजे बघा मला जरा विचार करावा लागेल विद्या आठवावी लागेल मला म्हणजे कसं मॅडम हे माणूस मला फ्रॉड वाटतो नाही मॅडम हे माणूस फ्रॉड वाटतो नाही ते फ्रॉड ते सांगतायत ना हे कशावर सांगतात जुळणार नाही ते सांगतायत ना की पृथ्वी आणि सुलक्षणा नाही जुळणार नाही जुळणार प्रभाकर आणि नम्रता जुळते काय तुमचं मॅडम एक मिनिट मोरे एक मिनिट थांबा मॅडम ह्यो माणूस फ्रॉड आहे काय फ्रॉड आहे आमचा ज्योतिषी म्हणतोय जुळतोय आणि ह्यो माणूस म्हणतो नाही जुळत आणि पोरीचा फोटो नाही बघितला थोबाड नाही बघितला आणि कसं सांगतो फोटो आहे तुमच्याकडे हाय की फोटो आहे की दाखवा मी नाही दाखवू शकत दाखवा फोटो दाखवा मला नाही मॅडम इट्स माय ऑर्डर दाखवा हा फोटो बघून सांगा दोघांचं जुळेल की नाही काय सांगू का? तेच सांगू ना की जुळेल की नाही हा. हा हा हो हे मॅडम हे फोटो बघून सांगता येणार नाही मला हात बघावा लागेल मग हात बघून सांगा ना अहो तळहात बघावा लागेल मग बघा ना तळहात. अहो, कसा बघा तो फोटो बघा कसा आहे त्या मुलीचा असा फोटो आहे त्या मुलीचा दिसतोय का तळहात त्यामध्ये हा असं का वाकून बघायचा का तळहात मी स्लॅपस्टिक कॉमेडी चांगले आम्ही ओढून ताणून काढतोय तुम्ही अशी वाकून काढतो काढा अहो, दिसत नाहीये तळहात 2 मिनिटं थांबा तुम्ही एक मिनिट मॅडम मी अजून पण सांगतोय मला ह्यो माणूस फ्रॉड वाटतो नाही येत ते फ्रॉड नाही हे बघा असं त्याला- कसं जुळणार नाही असं कसं जुळणार नाही ह्यो माणूस येऊन सांगायला जुळणार नाही आणि ह्या पुरुषी लग्न नाही करायचं तर कुणाशी लग्न करायचं मी आहे एक मुलगी माझ्या बघण्यात एक मुलगी आहे तुमच्या जवळच आहे दिसायला देखणी आहे 24 तास ड्युटी असताना तुमच्या सोबत असते तुम्ही तिची काळजी पण घेता ते फक्त आणि फक्त वरिष्ठ म्हणून अजून नका ना मॅडम. बोलू तुम्ही प्लीज ऐका ना तुम्ही असं ऐका ना हा, मी ऐकतोय. तुम्हाला ते हात बघून तुम्ही सांगाल ना हो हो ती जी मुलगी आहे ना माझ्या नजरेतली ती मीच आहे तुम्ही आमच्या मी नाही दोघांचे हात दाखवू बघा. शकत. तुम्ही आमच्या मॅडम, मी नाही दोघांचे- दाखवू शकत. तुम्ही या इकडे मॅडम, मी नाही दाखवू शकत. तुम्हाला दाखव मॅडम इट्स माय ऑर्डर हे पासपोर्टचं हात बघा पटकन हे जुळत नसेल तर ऑप्शन हा हात बघा मी ह्यांच्यासोबत 24 तास असतो काळजी तर ओतप्रोत घेतो फक्त ह्या हातात आणि ह्या हातात एवढाच फरक आहे हा रोमॅन्टिक हात आहे तुकतुकीत कांतीचा बाजूला नाही हात बघू द्या थोबाड बघितलं आरशामध्ये ठीक आहे कशाला करता हे सगळं मला नाही मी नाही इम्प्रेस होते दिल को देखो चेहरा न देखो चेहरे ने लाखों को लूटा दिल सच्चा चेहरा झुटा तिकडे उभे राहा अजिबात काही बोलायचं नाही हं? बरोबर अजिबात. बोलला तर. नाही काही बोलायचं ऐका ऐ. ना ऐका ना काय वर्गमित्र आहे का तुझा हात सोड हात सोड हो मला पासपोर्ट द्या ना हो. मी कुठनं देऊ मी देणार आहे मी मला- देणार आहे फक्त आमच्या दोघांचं जुळवायचं मॅडम हे करू नका काय? मला मगापासून सांगतोय माझं तुमच्यावर प्रेम थांब किराय पासपोर्ट द्या ना मला मॅडम मी तुम्हाला शेवटचं सांगतोय
माझं आणि तुमचं लग्न नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? कारण तुम्ही वरिष्ठ आहे मॅडम. पण मग काय प्रॉब्लेम आहे? तुम्हीच विचार करा मॅडम, लग्नाच्या पहिल्या रात्री तुम्ही बदामाचं दूध घेऊन याल आणि मी तुम्हाला सल्यूट करीन. कसं दिसतंय? नाही करायचं तसं. आपण दूध घटाघटा प्यायचं. हनीमून असा करायचा ना, मॅडमने आपल्याला शालूट मारला पाहिजे. मोरे तुम्ही खूप बोलता. नाही अशी नजाकच पाहिजे ना मॅडम. नजाकत तुम्हाला दाखवू आता. चल अरे मॅडम ऐका ना. ऐका ना तुम्ही चल. ऐका ना असं नाही, नका अरे करू. अरे ऐका आपण काय नाही केलं मॅडम. मॅडम. काय झालं चेतना? मॅडम हा कॉलेजच्या समोर उभा राहून मुलींना बघत होता. आपण एवढं करशील? एवढं मुलींना बघतो काय? मुलींना बघतो? नाही नाही लाज नाही वाटत मुलींना बघायला? नाही मॅडम, काय बघत होतास मुलींकडे? माझा भाऊ त्या शाळेत पिऊन आहे. तुझा भाऊ पितो तुझा भाऊ? हा पितो तुझा भाऊ? पितो तुझा भाऊ? नका करू ना कॉमेडी. काय बोलला? नका करू कॉमेडी, नाही जमत आहे तर. मला बोलशील? मला बोलशील? मुलींना बघतो, स्थळ बघायला जातो, वरिष्ठांशी असं वागतो, माझ्याशी उठ उठ उभं राहा. परत जाशील मुलींना बघशील? वळ. हा वळ. करू नको, वळ वळ. मुलींना बघता काय? लाज नाही वाटत मुलींना बघायला जायला तुम्हाला? मॅडम जरा फास्ट करा, जाम स्लो होत आहे. बस झालं मॅडम, बस. ऐ, तू इकडे रे, इकडे आहे तू. लय मारलं. मी पण मारेन, चल तिकडे. तुझ्या तनात मॅडम तू मुलींना बघ फक्त. मी मग त्याच्यावर हात नाही उचलू शकत. मी काय तुम्ही त्याच्यावर हात नाही उचलू शकत. माझा राग तुम्ही त्याच्यावर नाही काढायचा. मी काढणार. का का मी नाही करू शकत तुमच्याशी लग्न? तुम्हाला नाही कळत का? माझ्याशी लग्न. तुम्ही माझ्याशी कराल लग्न? मला तुमच्याशी लग्न नाही करायचंय. आणि मला तुमच्याशी लग्न नाही करायचं. पण मला तुमच्याशी लग्न करायचंय. पण मला तुमच्याशी लग्न करायचंय. पण मॅडम मी तुमच्याकडे कधी त्या नजरेनं बघितलंच नाही. मग बघा ना. मॅडम माझ्या डोळ्यात तुमच्यासाठी फक्त आदर आहे, प्रेम नाही. मग माझ्या डोळ्यात बघा. माझ्या डोळ्यात तुमच्याबद्दलचा खूप आदर आहे, पण मी निर्लज्ज आहे. मी प्रेमाच्या वेळी आदर गुंडाळून ठेवेल. मोरे तुम्ही प्लीज थोबाड बंद ठेवा. ऐका ना ऐका ना ऐका ना. काय मॅडम? करा ना माझ्याशी लग्न. मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. मला तुमच्याशी लग्न करायचंय. मला तुमच्याशी लग्न करायचंय. पण मला तुमच्याशी लग्न नाही करायचंय. अरे मला तुमच्याशी लग्न करायचंय. आणि मला पासपोर्ट हवाय. जरा गप्प रे. मला घरी जायचंय. स्वप्ना मला इथे करायला काही नाही, मी गप उभी आहे ना. तुझं काय? ओ मॅडम द्या ना मला पासपोर्ट. तुम्हाला पासपोर्ट हवाय? अमेरिकेला जायचं हो. सगळं 10 वेळा सांगून झालंय. बसा. ऐका मी काय म्हणतो, तुम्हाला पासपोर्ट हवाय हवाय, ना? हो. एक काम करा, हा. आत्ताच्या आत्ता आमचं लग्न लावा. अहो नाही अहो मी गुरुजी आहे, मला मंत्रच पाठ नाहीये. मंत्र पासपोर्ट नकोय? मग मी जुगारावर बघतो, मी ऑनलाईन बघतो आणि मंत्र म्हणतो. मी करतो. मला असं पासपोर्ट लग्न द्या. लावत नाही, तेच बघते मी आता आपलं. मोरे जा 2 हार आणा. ऑप्शन म्हणून 3 आणतो. कशाला? कदाचित तुमचं मन पालटलं तर तुम्ही आपण जा थोबाड काळ करा. जा 2 हार आणा. जा. मोरे थांबा. बघा 2 हार आणि 1 पट्टा आणा. जो आमचं लग्न लावून देईल त्याला आजच फोडतो. अरे म्हणजे मी का? नाही अहो नाही मी अहो मला मंत्र पाठ नाहीये. एक काय म्हणलं? मी वाचून म्हणणार असं म्हणतो मी त्यांना. म्हणावंच लागेल. आणि जर नाही म्हणालात ना तर मोरे वा. एक बर्फाची लादी घेऊन ये. अशी 3rd डिग्री देते ना यांना, सगळं अहो, आठवेल. ऐका ना मॅडम, मला अमेरिकेला जायचंय, बर्फ बघायला. पासपोर्ट प्लीज मला द्या ना. हो. एक काम करा मी मोरे. 14 प्रो घेतलेत त्यांचे. हो ऐका ना. तुम्हाला लग्न लावायचं ना, बर्फाच्या लादीसोबत 1 टायर आणा आणि साधा नाही ट्रकचा आणा. त्याच्यात ह्याला टाकतो आणि 3rd अहो, पण डिग्री. लग्न मी लावणार. ऐका मग आमचं लग्न लावावं लागेल. आमचं लग्न अहो, पण मी लावायचं. लावणार मला नाही. लग्न काय लावावं ह्याला लागेल. आता सांगा. थांबा, मला नाही जायचं अमेरिकेला. नकोय मला पासपोर्ट.
यांना द्या पासपोर्ट माझा. मला नको आहे पासपोर्ट. मला गेलं तरी नाही जायचं अमेरिकेत. जबरदस्त परफॉर्मन्स. हसून हसून बेजार झालो आम्ही. क्या बात. तुफान. प्रसाद दा. कामोला मिठी मारली नाही तर मी कोमात जाईन. सगळ्यात आधी गोस्वामी आणि अमोल पाटील दोघांसाठी टाळ्या. फार गोड कॉन्सेप्ट होती, फार मस्त लिहिलं होतं आणि फार गोड परफॉर्म केलं तुम्ही सगळ्यांनी. मोरे, लव त्यांचं होतं पण स्टोरी तुझी होती आज गाड्या. बहारदार बहारदार. म्हणजे इतकी सहजता आहे प्रभाकर तुझ्यात. क्या बात आहे यार, सिरियसली. वा 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 वा. तुझ्या परफॉर्मन्समध्ये एवढा इनोसन्स आहे की तू मी निर्लज्ज आहे म्हणताना पण गोड वाटतोस. फार मजा आली, फारच मजा आली. नमक काय गोड केलंस कॅरेक्टर, फार गोड. पृथ्वी मस्त ॲज युजल, मस्त मजा आली मजा आली. सई. खतरनाक परफॉर्मन्स. प्लामोला जुजबी द्यायला पाहिजे आज. खतरनाक खतरनाक. मोरे, मला असं वाटतं तुम्ही आम्हालाही तुमचं वय विसरायला लावता, ऑडियन्सनाही तुमचं वय विसरायला लावता आणि दस इट बिकम्स एजलेस. म्हणजे तुम्ही उद्या कुठल्याही वयात जरी हे डायलॉग्स बोलले तरी ते सेम प्रकारे हिट करणार आहेत. ही तुमची स्पेशालिटी आहे. आणि आजकाल तर सहजता म्हणजे अशी सहजता आली, फारच भारी. तुमची साथ पण कमाल होती. सखा तू पण मस्त, मजा आली. राणीला खुश करण्यासाठी राजानं मांडलाय खेळाचा डाव. चला बघूया या खेळामुळे राज्यात काय उलथापालथ होतीये तेच दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. ज्याला आपण चुकून दुसऱ्या महालात आलोय. तिकडचा राजा उठला तर फणकवल पल्ला. महाराज, हा तुमचाच माल आहे. तो प्रधानजी झोपलाय, त्याला उठवा. हा आपल्या परदानजी. मग आवरा कसा सुजला हा. सो महाराजांचा हा असो, विजय असो. महाराज झोपेत आहे हो. बोलले नाही तुम्हाला. बरोबर बसारे, पण ही माझी जागा आहे ना. या बाबा, हे करा, बसा इथे. काय ते ए बसाऱ्यानो, काहीतरी बोला ना रे. किती दिवस झाले आपल्या दरबारात काही झालं नाही. पुकारा द्या ना, महाराजाला तर वाटलं पाहिजे ना. असा पुकारा द्या. ए बसाऱ्यानो, काहीतरी बोल. ते महाराज बरेच दिवस बोललो नाही ना, पाठ नाही मला. अरे मला तरी कुठं पाठ आहे. पण बसारा तू काय बोलस तर मी चुका नाही काढणार. तू बोल. मला येतं, मी बोलतो. बसा. हा हा हा. ते काय ते, हा हा काय? ते बाद. अरे हो थांब ना, मला तिकडून येऊ दे ना. कशाला घाई करतो. ए, चला, चला, चला. बादम बाद. तिकडून येऊ दे ना मला. किती दिवस झाले मी पण विसरलो नाही कसं असतं ते. जरा थांब ना, मला तिकडून येऊ दे. हा? चला. ए, बादम! अरे यार, तू मला तिकडे जाऊ दे. एक पोझिशन घेऊ दे म्हणा. किती दिवस झाले म्हणे ते. आता बोल, आता बोल, आता बोल. बादम मुलायजा. ओ शिया. या महाराज, तिकडे या. इकडे बरं या. अरे वसाऱ्याने मी काय गुन्हेगार आहे का? असं लपून का आणतो? या वसाऱ्याने मला झाकून आणलं माहिती.
पण तुमची चूक आहे महाराज. मी काय करू? त्याच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली आहे. मग हे असंच होणार ना? हे बघा लक्षात ठेवा, ज्याच्या बळावर तुम्ही सत्ता स्थापन करता तो नेहमी सत्ताधाराला झाकतो. भंकस भंकस मध्ये टाल्याचं वाक्य बोलत बसा रे. तुमचं वाक्य होतं, मला फिरवलंय बोलतात. प्रधानजी 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 औषधीच्या घोवाला चिरपताय. अहो इथेच बसून हळू बोला ना काय ते. तसं नाही, बऱ्याच दिवसांनी दरबार भरलाय एक, मला असं वाटलं की आपला घ्यावा. हा प्रधानजी बोला. आपल्या राज्याची काय हलवा आहे. यांना कुठेतरी लटकाव आणि खालून हलवत बसा यांना. झाला अहो हलवा असतं काय महाराज? अहो हाल अहवाल म्हणतात त्याला. अहो राज्याची हाल अहवाल काय सांगू महाराज. नेटवर्कला रेंज नाही, सिस्टम मध्ये चेंज नाही, गरीब अत्यावस्था आहे, श्रीमंत एकदम मस्त आहे. बुईला ना दाना आणि मला राजा म्हणा अशी अवस्था आहे. अरे वा वा, एकदम जाम भारी आहे सगळं, म्हणजे एकदम सुरळीत चाललेलं आहे. नाही आता मला कंटाळा आला, बस झालं आता. मी काय बोलतो, चला दरबार बरखास्त करा. दरबार सुटला, पाटा फुटला. असा वलपटवीनं धरून असं हे यमक बोलशील? एक तर आधी कपड्यात गुरफटलाय, त्यात वाक्यात गुरफटशील. दरबार सुटला, पाटा फुटला, हा ह्याला कोणी राजा केला रे? तुमची निवड प्रत्येक वेळी चुकते आहे. वलपटवी ना याला, कोपरांची याची सांग याला. प्रधानजी तुम्ही या इकडे, मला कंटाळा आलाय. हा असा का बोलतोय? कारण तुम्ही करतायत तसं. मी काय करतोय? महाराज सांगितलं ना, त्याच्या जोरावर आपण सत्ता स्थापन केली आहे, त्याला मान द्यावा लागणार. म्हणून तर आपण सेनापती पद नाही दिलं त्याला. ते बरोबर आहे. शांततेत बोला त्याच्याशी. हे बघ बाला, बाला बिला बोलू नका, नीट बोल माझ्याशी, मोठा आहे मी. नाही, ठीक आहे ना. बरं. मी काय बोलतो, कधीतरी असं काही नाही, कधीतरी आवं कावं कर ना म्हणा. हाड चल, मला नको शिकव आहो का हो, मी काय पण बोलेन. चल ठीक आहे ना असं. महाराज हे राणी सरकार आल्या, राणी सरकार आल्या, राणी सरकार आल्या, राणी सरकार आल्या. या राणी सरकार. अरे तो स्पीड ब्रेकर आहे मध्ये. या राणी सरकार. अरे माझ्या देवा, या ए वारक्या हो बाजूला तिकडे चल. या बसा. अरे वसरेनो, मी महाराज आहे ना. अरे मी महाराज आहे. थांबा, मला लात मारशील? घेऊ सपोर्ट काढून घेऊ, जाऊ निघून करशील पुढचं. जाऊ मजाक की आहे. तिकडे मी राजा आहे ना. बसा ना, एवढं काय. हा राणी सरकार, काय प्रॉब्लेम आहे? महाराज आमचा डेटा पॅक संपलेला आहे महाराज. वायफायचं बिल नाही भरला म्हणून वायफाय पण बंद पडलेला आहे महाराज. आम्हाला जाम बोर होतंय महाराज. राणी सरकार चला मग सागरगोटा घेऊया. नको नको, आपण भातुकली खेळूया. नाही आपण सूर पारंब्या खेळूया. हा, चालेल. मी काय म्हणतो, यांचं ऐकू नका, आपण भाला भाला खेळूया. नाही सागरगोटा घेऊया राणी सरकार. डोंट कॉल द क्रॉस लिमिट. आय एम द महाराज आहे ना. मी काय बोलतो, बोर कुणाला होत आहे? राणी सरकारांना. मग काळजी कोण घेणार? आम्ही. असं काय करताय, आम्हीच घेणार ना. अरे आणि तुम्ही कसं? अरे पण राणी कुणाची आहे? सगळ्यांची. काय कानपड फिरून काय हो? सगळ्यांची राणी नाही, राज्याची राणी आहे ना. आम्ही राज्याचे नागरिक आहोत ना, मग आमची राणी नाही झाली. अरे हो ना, पण माझी बायको आहे ना. पण आमची राणी आहे ना. अरे माझी बायको आहे ना. आमची राणी आहे ना. अरे माझी बायको आहे ना. आमची वसरेनो, तुम्ही दरबारामध्ये आरसा कशाला खेळता? मी काय बोलतो, अरे मी इकडे असताना तुम्ही बोर कसं होता? कारण तुम्ही इथेच असता. आमच्यासोबत तुम्ही टाइम स्पेंड करतच नाही. सतत राज्याच्या कारभारामध्ये बिझी असता तुम्ही महाराज. मला खेळ खेळायचा आहे. एक काम करा महाराज,
आपण लपाछुपीचा खेळ खेळूया नको नको तुमच्यावर राज्य. अजिबात नको ज्याला लपाछपीचा खेळ खेळायचा नाही म्हणा. मागच्या टायमाला माझ्यावरती राज्य आलं होतं. तुम्ही दोघं लपायला गोव्याला गेलो होतात वासर. असं करताय? आम्ही गोव्याला गेलो नव्हतो महाराज. आम्ही भुयारातच लपलो होतो. पण ते भुयार गोव्यामध्ये कसं बाहेर पडलं आम्हाला कळलंच नाही. अरे तुम्ही गोव्याला गेलात मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण आपल्या राज्यामध्ये असं कुठलं भुयार आहे की इकडून डायरेक्ट गोव्याला बाहेर पडतं? ऐका ते कुठे भुयार ते नंतर सांगते. एक काम करूया लपाछुपी नको आपण डोंगर का पाणी खेळूया. हा काय हा ते तर नको. त्याला डोंगर बोला का तुम्ही जाता लद्दाखला. पाणी बोललं तर परत गोव्याला जातात. ते काही नाही. अरे आपल्या महालामध्ये काही खेळता येईल असा खेळ खेळूया ना. आपण म्युझिकल पिलो खेळूया. पण मी पिलोच नाही ना. नाही थांबा. हे बघा सेनापती महाराज आहेत नाही त्यांना मारायचं नाही. समजवतोय. म्युझिकल पिलो म्हणजे संगीत उशी. पिलो म्हणजे उशी. उशी पास करायची. कशी? उशीने अभ्यास केला तर ती पास होईल ना. नाही नाही सेनापती ते महाराज आहेत त्यांना मारायचं नाही त्यांना त्याचा. तुम्हाला बोललो तुमची निवड चुकली आहे तुमची. उशी पास करायची म्हणजे उशी पुढे पुढे सरकवायची. ज्याच्याकडे उशी येऊन थांबेल तो एक चिठ्ठी काढेल. चिठ्ठीमध्ये शिक्षा असेल ती तू भोगेल. कळलं? अरे वा अच्छा म्हणा आवरले. माझ्याकडे नको चल खेळ चल. घ्या ना काय ते घेऊन येतो. म्युझिकल पिलो. बरं मला सांगा महाराज या चिठ्ठ्या हे बघा ज्याच्या हातात उशी असेल ही चिठ्ठी काढायची. त्याच्यात जी शिक्षा असेल ती त्याला करावी लागणार. वा 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 जाम भारी मला जाम आवडलं. चला 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 म्युझिक म्युझिक कोण वाजवणार? मी वाजवतो म्युझिक. चला सुरू करूया मग. चला 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 म्युझिक. या वसाडा वाजव music. यो हरला आपण जिंकलोय. तुम 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 तक आता शिक्षा. महाराज घ्या वाचा. अरे मला वाचता येते काय वाचाऱ्या? मी राजा आहे ना मला वाचता येते का? हळू आवाजात बोल माझ्याशी. आणि इकडे मी वाचतो. शिक्षा आहे ज्याच्या हातात उशी आहे तो राणी बरोबर डान्स करेल. महाराज नको ही शिक्षा नको. महाराज तुमच्या समोर मी कसा राणीसोबत डान्स करू. नाही महाराज तुम्ही असताना मी परदानजींसोबत कसं डान्स करू. असं नाही फालतुगिरी करायची. हे बघा खेळाचे सगळे नियम सारखे आहेत. इकडे राजा बिजा काय नाही झाला म्हणजे सगळ्यांनी खेळ म्हटलं की सगळ्यांना सारखाच नियम. इथं राजा नाही प्रधान नाही सेनापती पण नाही शिकवायचं नाहीच नाही है ना. ते सगळ्यांनी कुठला पण असू दे नियम सारखा सगळ्यांनी खेळलं पाहिजे. ऐका ना महाराज नाही, नाही, ऐका ना महाराज, ऐका नाही, ना. नाही, नाही, अरे माझा आदेश आहे खेळा. हा खेळा या तुम्ही. नको महाराज ऐका ना महाराज. अरे बच्चा असं काय करतो खेळ. तुम्ही एक काम करा तुम्ही डान्स करा. महाराज ऐका ना महाराज नको. नाही डान्स करा तुम्ही डान्स करा. म्युझिक. अरे तो तुझ्या बायकोबरोबर नाचतोय. अरे शिक्षा भोगतोय बसायला तू. अरे तुझा प्रधानजी तुझ्या बायकोबरोबर नाचतोय. काय हे बसायला तू डायरेक्ट शिक्षाला मिठीत घेतलास. अहो नाही महाराज शिक्षा होती नाही ती अशी काय करताय. आता परत दुसरा गेम जा आता बसता जागेवर जाऊन. हा हे इकडे बसले बसा इकडे बसा. आपण इकडे बसूया चला ये. हा असं काहीतरी करा मला शिक्षा माझ्याकडे शिक्षा आली पाहिजे असं काहीतरी करा. हा म्युझिक स्टार्ट बोला आता. म्युझिक स्टार्ट. अरे तिकडेच काय इकडे पण येऊन स्टॉप. या शिक्षा आली. दुंकू तक तम 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 तुम शिक्षा आली माझी शिक्षा आली. चिटी या वाचा. चल मला वाचता येते. मी राजा आहे ना मला वाचता येते का? या इकडे वाचतो मी. ज्याच्या हातात उशी आहे हा त्याला नागिन डान्स करावा लागेल शिपायांसोबत. अच्छा का मला राणी बरोबर करायचं नागिन. नाही
शिक्षा आली आहे ना करावं लागेल आणि दोन्ही शिपायांबरोबर अरे हे नाही. बिन वाजवतील तुम्ही नाक बनायचं. अरे असं नाही ना रे म्हणजे यांच्यावर करायचं ना. तुम्ही काय बोला शिक्षा म्हणजे शिक्षा. कोण राजा नाही, कोण सेनापती नाही, कोण प्रधानजी नाही. शिक्षा. शिक्षा शिक्षा. हा चल वाजव रे म्युझिक. बिलात घेऊन जाणार आहे वासरानो. आता बिलात देणार आहे मला. आवरे जरा. अशी शिक्षा नको. अरे मला शिक्षा कशी पाहिजे, मला शिक्षा कशी पाहिजे. मला राणी बरोबर डान्स करायचा ना रे. मला अशी शिक्षा पाहिजे ना रे. आपण महाराज चिठ्ठीत हे झालं होतं. ते काही नाही म्हणा. ठीक आहे जाऊ दे वासाडा तो महाराज आहे. काढ दुसरी चिठ्ठी चल. काढा काय ते दुसरी चिठ्ठी. दुसरी चिठ्ठी. घ्या वाचा. अरे मला वाचता येते का वाचायला? वाचता येतं मला. माझ्या नावात चढून जाय ना निघून. ए मिठी नको मारू रे. अरे नको रे. दे इथे. येडा आहे काय रे हा. शिक्षा अशी आहे हा की आता राणी गोव्याला जाईल. टंग 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 तुरुम टक टक टिंग 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 टिंग. खाली लाभार्थींची नावं पण आहेत. सेनापती, प्रधान आणि 2 शिपाई. बने शिपाई, मांडवकर शिपाई. राजा राज्य सांभाळेल. हे काय फालतू घरी आहे? ही शिक्षा अरे आहे. असं नाही करायला पाहिजे ना. करावं लागेल महाराज. अरे पण- हे घ्या तुमच्या चिठ्ठ्या. तुम्ही काय ते बघा. राणी सरकार ऑल द बेस्ट. आपण कुठे वाघातोरला जाऊया की कलंकुटला जाऊया. त्याला काय फालतू घरी आहे? त्याला असं काय होतंय? माझ्यावर शिक्षा यायला पाहिजे येतच का नाही. अरे ही एकदम रिकामी आहे. ही पण रिकामी. ही पण रिकामी. प्रधानजी. प्रहसन पण अरुंधतीच्या डान्ससाठी का जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. एकदम टुंबडुंब परफॉर्मन्स. मस्त अरुंधा मस्त. बघा हा सरस काय म्हणतात प्रसादा. ते स्किट आणि कमेंट बिमेंट सगळं राहू द्या. मला ते भुयार दाखवायचे इथून गोव्यात निघतं. वा वा तुफान. तुफान एनर्जी. बऱ्याच दिवसांनी आली ही सिरीज पण धमाकेदार. तुफान एनर्जी. मस्त कॉन्सेप्ट होती आणि मस्त परफॉर्म सगळ्यांनी. प्रिया गोड दिसतेस तू. मस्त मजा आली. सई. क्रेझी परफॉर्मन्स. अरुण दादा तुम्ही या मंचावरचे सगळ्यात सिनियर आर्टिस्ट आहात पण मनाने सगळ्यात जवान आर्टिस्ट तुम्ही आहात आणि तुमच्याकडून आम्ही रोज 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 शिकतो. तुमची एनर्जी अशीच राहू दे. प्रिया मस्त दिसतेस. मला तुझी वेशभूषा आणि केशभूषा फारच आवडली आहे. सगळ्यांची उत्तम साथ. मस्त मजा आली.